Praise God. हालेलुया. The Lord God is here in this place. प्रभू परमेश्वर आज या स्थानी आहे. Amen. आमेन. It's because of His mercies that we are alive today. आज केवळ त्याच्या दयेने आपण जिवंत आहोत. His grace, त्याची कृपा that is such a dominant feature in a Christian's life. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये वर्चस्व करणारा हा भाग आहे. Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. We are in the last gate of Benjamin. बन्यामीन या शेवटच्या द्वारावर आपण आहोत. Benjamin is the 12th and the last son बन्यामीन of Jacob. याकोबाचा शेवटचा अगदी धाकटा पुत्र 12वा. And we are finding out his characteristics. आणि आपण त्याचे गुणधर्म आणि त्याचा स्वभाव हे आत्मसात करत आहोत. If we want to reach the heavenly Jerusalem city स्वर्गीय यरुशलेम नगरीमध्ये जर आपल्याला पोहोचायचं असेल and get an opening in the last gate, आणि शेवटच्या द्वारामध्ये जर आपल्याला प्रवेश मिळवायचा असेल then we need to see what characteristics Benjamin holds. तर मग बन्यामीनामध्ये काय गुणधर्म आणि स्वभाव आहे हे आपण अभ्यास केला पाहिजे. We'll open our Bibles, Genesis 49 verse 27. Benjamin shall be raving as a wolf. In the morning he shall devour the prey, and at night he shall divide the spoil. उत्पत्ती 49 आणि याचं 27वं वचन आणि यामध्ये देवाचं वचन सांगतं, बन्यामीन हा फाडून टाकणारा लांडगा आहे. सकाळी तो शिकार खाऊन टाकील, सायंकाळी लुटीचे वाटे करील. Praise God. हालेलुया. You know how when Rachel was dying, आपल्याला ठाऊक आहे की जेव्हा राहेल मरण पावत होती she gave birth to Benjamin, तेव्हा तिने बन्यामीनाला जन्म दिला and she called his name Benoni. आणि ती म्हणाली की हा बेनओनी आहे. And his father immediately changed the name to Benjamin. आणि लगेच त्याच्या बापाने त्याचं नाव बदलले आणि म्हणाला हा बन्यामीन आहे. Praise the Lord. हालेलुया. He should not be called Benoni, त्याला बेनओनी असे म्हणण्यात येणार नाही, but he should be called Benjamin. परंतु बन्यामीन असे म्हणण्यात येईल. But to become Benjamin, परंतु बन्यामीन बनण्यासाठी we need to apply the characteristics of Benjamin. आपण बन्यामीनाचे गुणधर्म आणि स्वभाव हे आत्मसात केले पाहिजे. Praise God. हालेलुया. And we should see आणि आपण हे पाहिलं पाहिजे that the feature of Benoni is seen less in us, and the feature of Benjamin is seen more in us. की बेनओनी याचा स्वभाव आणि गुणधर्म त्याची रास आपल्यामध्ये झाली पाहिजे आणि बन्यामीन याचे स्वभाव आणि गुणधर्म याची वृद्धी आपल्यामध्ये झाली पाहिजे. Amen. आमेन. Otherwise, then you will have a problem. नाहीतर मग आपल्यामध्ये समस्या उद्भवेल. We don't want to have a problem, आपल्याला समस्या नकोय. because when we are Benoni, then God cannot stand for us. कारण जर आपण बेनओनी असेल तर देव आपल्या बाजूने उभा राहणार नाही. Amen. आमेन. We want God to stand by us. आपली गरज काय आहे की देवाने आपल्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. Amen. Last week we saw गेल्या सप्ताहामध्ये आपण पाहिलं how our thoughts कसे आपले विचार guide us in our lives. आपल्या जीवनामध्ये आपल्याला चालवतात. Amen. आमेन. Because these thoughts that come from outside, कारण हे सगळे विचार बाहेरून येतात, they come from the spiritual realm, म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातून येतात and these have an effect on our minds. आणि आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. And every day आणि दररोज these words that come from the spiritual realm are coming from two forces, either from devil or from God. दोन शक्तीतून हे सगळे आध्यात्मिक क्षेत्रातील शब्द विचार येतात. एक तर देवाकडून येतात किंवा सैतानाकडून येतात, Or then it can be from our own evil thoughts. किंवा मग आपले स्वतःचे मनचे वाईट विचार असतील ते. And so we need to be very careful. त्यामुळे आपण फार काळजी बाळगली पाहिजे. Every thought we need to really weigh it in the scales of the Bible. त्यामुळे बायबलच्या तराजूमध्ये आपले विचार आपण त्याचे वजन केलं पाहिजे. Amen. Amen. Otherwise, नाहीतर we'll become carnal people. आपण दैहिक माणसं बनू. And there are times I said legitimate things also can come from the devil. आणि मी तुम्हाला सांगितलं अनेक वेळेला की कायदेशीर गोष्टी देखील सैतानाकडून येऊ शकतात. Even things that seemingly look very good can come from the devil. जरी दिसायला आपल्या डोळ्याला ते चांगले दिसतात तरी देखील त्या गोष्टी सैतानाकडून असू शकतात. Amen. Amen. It can be a trap set by the devil to set you up. तुम्हाला गुंतवण्यासाठी सैतानाकडून हा पाश असेल. That's why त्यामुळे every imagination and every reasoning we have to bring it to the obedience of Christ. प्रत्येक कल्पना आणि प्रत्येक तर्क वितर्क आपण ख्रिस्ताच्या आज्ञांकित केले पाहिजे. Praise God. Hallelujah. See that it is all brought forth to the obedience of Christ. आणि हे आपण पाहिलं पाहिजे की सरते शेवटी हे सगळे विचार ख्रिस्ताच्या आज्ञांकित येत आहेत का नाही. Amen. Amen. People's lives are not made because they have
their own mind set already. अनेक वेळा लोकांचं जीवन बनत नाही कारण त्यांची स्वतःची विचारसरणी ते आणतात. Are you understanding? समजत आहे? We are always, see, we have been living in the standard of this world for quite some time. अनेक काळ आपण या जगाच्या राहटीमध्ये घालवलेला And the आहे world has its own standard. आणि जगाची स्वतःची एक पद्धत आहे And we are so routined in that kind of standard of life आणि आपण जगाच्या राहटीमध्ये एवढे गुंतलेले असतो that ignorantly we just flow into it. की अजाणतेमध्ये आपण त्यामध्ये वाहत जातो. You know, there are habits and habits contain both good habits and bad habits. तुम्हाला माहितीये स्वभाव असतात, चांगले स्वभाव आणि वाईट स्वभाव, सवयी त्याला म्हणतो. Amen. Amen. You can get into a bad habit, you can get into a good habit. एक तर आपण चांगल्या सवयीमध्ये जाऊ शकतो किंवा वाईट सवयीमध्ये जाऊ शकतो. Even so, अगदी त्याच प्रकारे we have got a habit now living according to the standard of this world. जगाच्या राहटीप्रमाणे राहण्याची सवय आपल्या अंगाला So लागलेली. now we need to change. त्यामुळे आता आपण बदलण्याची We need गरज to आहे. change our minds. आपलं मन बदलण्याची गरज आहे. We need not adapt the lifestyle of this world. या जगाची राहटीप्रमाणे आपण राहता कामा The नये. day we became born again, ज्या दिवशी आपला नवीन जन्म होतो we have forsaken the standard of this world. आपण जगाच्या पद्धतीला तुच्छ लेखलेला आहे. Many things of the world which is called right according to the eyes of the world is wrong according to the word of God. जगाच्या नजरेमध्ये ज्या गोष्टी जगाला योग्य वाटतात देवाच्या नजरेमध्ये आणि देवाच्या शब्दामध्ये त्या गोष्टी चुकीच्या आहेत म्हणून आपण त्या नाकारल्या पाहिजेत. Praise God. Amen. In the world, people when they say that I can do it, जगातील लोक जेव्हा म्हणतात मी हे करू शकतो they are appreciated तेव्हा त्यांचं कौतुक होतं because they are called to be having a positive thinking. कारण त्यांना असं म्हणतात किती सकारात्मक वृत्तीचा आहे बघा. But as a believer, when you say I can do it, परंतु विश्वासू या नात्याने जेव्हा आपण म्हणतो ना मी हे करू in शकतो the sight of God, you're not making a very good statement. लक्षात घ्या तेव्हा देवाच्या नजरेमध्ये हे विधान काही योग्य नाहीये. Are you understanding? समजत आहे? In the sight of God, you're not making a proper statement. देवाच्या नजरेमध्ये योग्य विधान आपण करत नाही जेव्हा आपण असं म्हणतो की मी हे करू शकतो. We can say, आपण असं म्हणू I शकतो can do all things through Christ Jesus who strengthens me. ख्रिस्त येशूद्वारे मी सर्व काही करण्यास समर्थ आहे जो मला शक्ती देतो. So you see, the standard of the world is so very different from the standard of the word of God. म्हणून देवाच्या शब्दाची जी पातळी आहे आणि जगाची जी पातळी आहे याच्यामध्ये किती भेद आहे दिसतो ना. See, it really took me 25 years to really get out of the standard of this world. तर या जगाच्या राहटीमधून बाहेर निघायला मला 25 वर्ष लागली पहा. See, day by day I'm changing. दिवसेंदिवस मी बदलत आहे. I'm not saying after 25 years today I have changed. आज मी असं म्हणत नाही की 25 वर्ष उलटल्यानंतर आजच मी बदललोय. Otherwise people will stand up and say, let me go through that 25 years, then I will talk to नाही तर you. मग लोक Then I उभे will राहतील change. आणि म्हणतील की माझा नवीन जन्म झाल्यानंतर 25 वर्ष उलटू द्या मग मी बदलेल. Every day we have to change. रोज आणि रोज आपण बदलण्याची We have गरज to आहे. adapt the lifestyle of Jesus. ख्रिस्ताची शैली जीवनशैली आपण आत्मसात करण्याची गरज And आहे. while you're adapting the lifestyle of Jesus, the world may not appreciate you. आणि ख्रिस्ताप्रमाणे जेव्हा आपण राहण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जगाला हे आवडणार नाही And the world will never encourage you. आणि त्यामुळे जग तुम्हाला प्रोत्साहन देखील देणार नाही. But that should not put you down. परंतु त्यामुळे तुम्ही खचता कामा नये. God is appreciating you. देव तुमचं कौतुक करतोय ना. God is happy with you. देव तुमच्यावर प्रसन्न आहे ना. But the problem with us is when we are not appreciated by the world, we are let down and we feel very droopy in our परंतु spirits. समस्या काय आहे की जगातली लोक किंवा आसपासची लोक जेव्हा आपलं कौतुक करत नाही आपल्याला शब्बासकी देत नाही तेव्हा आपलं हृदय खिन्न होतं आणि आपला आत्मा गळून जातो. Praise the Lord. Amen. See, people in the world, when they make that statement, I, me, mine and all, it's very right. जगातील लोक जेव्हा म्हणतात मी हे करू शकतो मला जमेल मी पुढे जातो मी असं करतो मी तसं करतो त्यांच्या नजरेमध्ये ते ठीक See, आहे. it's little stench of ego and pride. पहा त्याच्यामध्ये गर्व आणि मीपणा याची दुर्गंधी थोडीफार येते. But when it carries forth into the spiritual people, परंतु हीच गोष्ट जेव्हा आध्यात्मिक लोकांमध्ये लागू होते there is no submissiveness in us then. तेव्हा मग आपल्यामध्ये शरण येणे नसतं. Our blessings lie in our submissiveness to God. लक्षात घ्या And His आपले word. आशीर्वाद कशामध्ये दडलेले आहेत देवाला आणि देवाच्या वचनाला जेव्हा आपण शरण येतो तिथे आपले आशीर्वाद आहेत. Unless you are submissive to God's word, you cannot be submissive to the Holy Spirit who is prompting you in your spirit. जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाला शरण येत नाही तोपर्यंत जो पवित्र आत्मा तुम्हाला गळ घालतो त्याला कसे काय तुम्ही शरण येणार. Praise the Lord. हालेलुया. See, that's why we need to really renew our mind every day. त्यामुळे रोज आपल्या मनाचं नवीनीकरण करणं खूप गरजेचं आहे. Amen. Amen. Some people say, good brother, you told me this, now I've decided that I will
really not allow the devil to work in my life. काही लोक म्हणतील की बरं झालं ब्रदर, तुम्ही मला सांगितलं, आता मी सैतानाला माझ्या जीवनात कार्य करायला बिलकुल परवानगी देणार नाही. But see, you need to be very cautious every moment of your life. परंतु जीवनातील प्रत्येक क्षणाक्षणाला आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. Because the devil gives his suggestions in any place. कारण सैतान आपली मसलत कोणत्याही स्थानी तुम्हाला देईल. Amen. Amen. He will just say, okay, do this. सैतान असंच म्हणेल सहजरित्या, ठीक आहे कर हे, You do it, he will कर say. कर. सैतान म्हणेल कर कर, And then we jump into it आणि मग आपण त्यामध्ये उडी घालतो. without testing it whether it's from God or from the devil. आपण पारखत देखील नाही की समोरची गोष्ट देवाकडून आहे का सैतानाकडून आहे. Praise the Lord. Amen. See, we need to grow in favor of God. We need to grow in the things of God. आपण देवाच्या गोष्टीमध्ये, देवाच्या अनुग्रहामध्ये वाढण्याची खूप गरज आहे. Amen. And Amen. once you take the things of God, it will revolutionize your life in such a way आणि एकदा का तुम्ही देवाच्या गोष्टी आत्मसात केल्या की तुमची जीवनशैली अशी घडून येईल that will only propel your life. की त्यामुळे तुमचं जीवन केवळ विकासाकडे जाईल. Praise God. Amen. It will propel, it will push your life. You will be blessed in every area तुमच्या of your life. जीवनातील प्रत्येक भागामध्ये तुम्ही समृद्ध होताल, आशीर्वादित होताल, विकासाची वाटचाल देवामुळे तुम्ही कराल. It will push you to the greatness in the eyes of God. देवाच्या नजरेमध्ये तुम्ही महान बनाल. I want to be great in the eyes of God. मला देवाच्या नजरेमध्ये श्रेष्ठ आणि महान I बनायचे. don't want my posters to be everywhere in this world. माझी इच्छा नाही की जगामध्ये चौकामध्ये माझी पोस्टर लागावी. We do it just because to propagate the gospel. आपण हे करतो का कारण सुवार्ते खातर. Amen. Amen. It's not to influence the people to come to me, लोकांवर माझी स्वतःची छाप पाडण्यासाठी मी बॅनर किंवा पोस्टर लावत but they नाही. will come to the meeting and hear the truth from me. त्याच्या मागचं खरं कारण काय आहे की माझं पोस्टर पाहून लोक सभेला येतील आणि सभेमध्ये आल्यानंतर देवाचं सत्य ते ऐकतील. Praise God. Amen. See, as soon as you're born again, ज्या क्षणाला आपला नवीन जन्म the होतो devil starts working. तेव्हा सैतान झपाट्याने कार्य करू Like in लागतो. the case of Simon the sorcerer. जसा शिमोन जो जादूगर, You know, in Acts 8, तुम्हाला माहितीये प्रेषित 8, when he heard the preaching of Philip, जेव्हा त्याने फिलिपाची सुवार्ता ऐकली he became born again. तेव्हा त्याचा नवीन जन्म झाला. You know, he was like one of the Babas. आणि तो एका बाबासारखा होता. And many people used to come to him. अनेक लोक त्याच्याकडे यायचे. He was a great man, they said. ते सांगता असं म्हणतात की तो फार मोठा मनुष्य होता. But there was no joy in the city of Samaria. परंतु शोमरोनामध्ये आनंद नव्हता. They were still in shackles. तरी देखील ते बंधनामध्ये होते. Bible says, Bible for सांगतं, many years he was preaching there. अनेक वर्ष तो माणूस तिथे उपदेश करायचा. But people were not blessed. परंतु लोकांना आशीर्वाद मिळत The नसे. devil was still there. सैतान तिथे होता. But when Philip preached, परंतु जेव्हा फिलिपाने सुवार्ता गाजवली, Bible says, बायबल many सांगतं demons left. अनेक दुरात्मे निघून गेले. That means याचा अर्थ only when you preach the name of Jesus Christ, the demons leave. केवळ येशूची सुवार्ता गाजवल्यानेच दुरात्मे निघून And जातात. Bible says there was great joy in the city. आणि बायबल सांगते की त्या नगरामध्ये आनंदी आनंद आला. Where Jesus is preached, that city will have joy. ज्या नगरामध्ये येशू उंच केला जातो त्या नगरामध्ये आनंदी आनंद येतो. Praise God. Now हालेलुया. what happened? मग आता काय झालं, When he saw जेव्हा त्यांनी पाहिलं that when Philip prayed, things were की happening, जेव्हा फिलिप प्रार्थना करतो तेव्हा गोष्टी घडून येतात, he saw the difference. तेव्हा त्यांनी फरक पाहिला. Because a person who is deceiving others, he knows what he is doing. कारण जो व्यक्ती दुसऱ्यांना फसवतो त्याला ठाऊक असतं की मी काय करतोय And he लोकांसोबत. said, this is not real power. This fellow has real power. आणि मग त्याला जाणीव झाली की जे माझ्यामध्ये आहे ते काही खरं सामर्थ्य नाहीये, फिलिपेमध्ये जे आहे ते खरं And सामर्थ्य so आहे. he accepted the truth. तर त्यांनी सत्याचा स्वीकार केला He left his former ways. आणि आपले जुने स्वभाव आणि आयुष्य त्यांनी सोडलं. He accepted Jesus Christ as his Lord and Savior. प्रभू येशू ख्रिस्त जो तारणारा, याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं And he started walking with them, आणि त्यांच्या सोबत तो चालू लागला. with Philip and other apostles. फिलिप आणि इतर प्रेषितांसोबत चालू लागला. But पण he was yet not matured in God. तरी देखील देवामध्ये तो प्रौढतेप्रत गेला नाही. He still had Benoni in him. त्याच्यामध्ये बेनोनी तरी होता. You need to mature in the things of God. देवाच्या गोष्टीमध्ये आपण प्रौढ झालं पाहिजे. Just being born again and knowing Jesus is not enough. केवळ नवीन जन्म झाला, येशू मला ठाऊक आहे, हे पुरेसं नाहीये. And so the Benoni in him was not dealt completely. म्हणून त्याच्यामध्ये जो बेनोनी होता त्याच्याबरोबर पुरेपूर कारभार झाला नाही. It is possible for a person to be a Christian and yet be carnal.
एक शक्यता दाट असते की एखादा मनुष्य ख्रिस्ती असेल तरी देखील तो दैहिक वृत्तीचा It असेल. is possible. हे शक्य आहे हा. You can be a born again Christian, but you can still be carnal all your life. कदाचित तुमचा नवीन जन्म झालेला असेल तरी देखील देहाच्या वृत्तीमध्ये जगणारे तुम्ही असाल. Bible says in Acts, बायबल सांगतं प्रेषितांच्या पुस्तकात, when he saw the laying on of hands of Peter and things were happening, जेव्हा त्यांनी पाहिलं की पेत्र लोकांवर हात ठेवून प्रार्थना करतो आणि गोष्टी घडून people येतात, were receiving the Holy Ghost. लोकांना पवित्र आत्मा मिळत आहे, What did he do? तेव्हा त्यांनी काय केलं? He said, Peter, give me this power तेव्हा तो काय म्हणाला की पेत्रा, मला ही शक्ती दे and take this money. आणि हा पैसा घे. Take this money, give me this power. हा पैसा घे, ही शक्ती दे. You become a believer, but yet that thing of the past has not completely left you. आपण विश्वासू बनतो, परंतु भूतकाळातील त्या गोष्टी आपल्याला पूर्ण सोडत नाही. Like some people come away from the old, but when they come to the new, that the old still trails them. जसे काही लोक जुन्यातून नवीन गोष्टीमध्ये येतात, नवीनतेमध्ये येतात, परंतु जुन्या गोष्टी त्यांना लागूनच असतात. Amen. Amen. They should leave the old ways. आपण जुने मार्ग, जुने स्वभाव झटकून You काढले should leave पाहिजे. the deadness. आपण तो मृतपणा काढून You टाकला should पाहिजे. leave the dead churches. आपण ते मेलेले मंडळ्या सोडून दिल्या You should पाहिजे. leave the dead customs that you are following. आतापर्यंत जे रूढी परंपरा ज्या मेलेल्या होत्या त्या आपण सोडल्या पाहिजे. Are you understand? समजत Otherwise, you आहे. cannot move forward. नाहीतर आपल्याला पुढे जाता येणार नाही. Bible says in Acts 8:18, प्रेषित 8:18 मध्ये देवाचं वचन when सांगतं, Simon saw that through laying of the apostles' hands, the Holy Spirit was given, मग प्रेषितांनी हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे जेव्हा शिमोनाने पाहिले, what did he do? तेव्हा त्यांनी काय He केलं? offered them money. तेव्हा त्याने त्यांना पैसे देऊ केले Give me also this power, आणि तो म्हणाला की ही शक्ती मला देखील द्या, that whomsoever I lay hands upon, he may receive the Holy Ghost. की ज्या कोणावर मी आपले हात ठेवील त्याला देखील पवित्र आत्मा मिळेल. What does it show? याचा अर्थ काय He दाखवतो? wanted to be in power. त्याला सामर्थ्यामध्ये राहायचं होतं, Because in former days, he was a powerful man. कारण त्याच्या गत आयुष्यामध्ये तो असा सामर्थ्याने भरलेला So होता. after coming to the Lord, तर ख्रिस्ताकडे वळल्यानंतर he was not finding people following him. त्याला असं आढळलं की लोक माझ्या मागे काय येत People नाही. will not follow you unless God sanctions you. जोपर्यंत देव तुम्हाला मान्यता देत नाही तोपर्यंत लोक तुमच्या मागे येणारच And नाही. God will not sanction until you become matured in him. आणि जोपर्यंत देवामध्ये तुम्ही प्रौढ होत नाही तोपर्यंत देव तुम्हाला मान्यता देखील देणार You नाही. need to spend time with the तर Lord. देवासोबत आपण चांगली वेळ घालवली You पाहिजे. need to pray to him every day. आपण रोज देवाच्या चरणी बसून प्रार्थना केली You पाहिजे. need to read the Bible every day. आपण रोज आणि रोज बायबलचं अध्ययन केलं पाहिजे. You need to show to the Lord that you are interested in आपण him. प्रभूला दाखवलं पाहिजे की प्रभू तुला तर आहे परंतु मला देखील तुझ्यात उत्सुकता आहे. Praise God. Somewhere Hallelujah. you have to prove to God कुठंतरी देवाला काहीतरी साबित करून दाखवा that Lord, I belong to you. I want to please you. की प्रभू मला तुला प्रसन्न करायचं, आज जगायचं तर तुझ्यासाठी Praise जगायचं. God. हालेलुया. Somewhere. कुठेतरी You have to show your desire towards God. देवासाठी आपल्या इच्छा आपण दाखवल्या पाहिजे. Amen. Amen. Now, Peter said unto him, आता पेत्र त्याला म्हणाला, your money perish with you. तुझ्या द्रव्याचा तुझ्या सोबत नाश होवो. Did you see that? पाहिलं? Because you have thought that the gift of God can be purchased with money. कारण तू विचार केलास की द्रव्य देऊन देवाचे दान मिळवता येईल. Thou hast neither part nor lot in this matter. या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही. See 18 to 24. पहा 18 ते 24 It वचन says that. इथे लिहिलं आहे, For your heart is not right in the sight of God. कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. Repent therefore of this thy wickedness and pray God if perhaps the thought of thine heart may be forgiven thee. For I perceive that thou art in the gall of bitterness and in the bond of iniquity. See, he is bond, he is bound. Then answered Simon and said, Pray ye to the Lord for me that none of these things which you have spoken come upon me. पहा पुढे लिहिलेलं आहे, या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. कारण तू अतिशय कटुतेत व अनितीच्या बंधनात होता पहा आहेस असे मला दिसते. तेव्हा शिमोनाने म्हटले, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीपैकी
काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभू जवळ विनंती करा. See, that is the kind of stand we need to take against carnality. पहा, दैहिक स्वभावाविरुद्ध अशा प्रकारचं आपण स्थान घेतलं पाहिजे. Amen. Amen. Somebody has to stand for God. कुठेतरी कोणीतरी देवासाठी उभं राहिलं पाहिजे. Everybody is standing for himself and his family. Somebody should stand for God. सगळेजण स्वतःसाठी, स्वतःच्या दैहिक स्वभावासाठी, स्वतःच्या प्रत्येक गोष्टीसाठी उभे राहतात. कोणीतरी देवासाठी उभं राहा. Amen. Hallelujah. Say, take him in your family. आपल्या परिवारामध्ये घ्या. Take him as your family member. आपल्या परिवारातील प्रमुख सदस्य म्हणून त्याला घ्या. See, as we stand for our brothers, for our sisters, for our sons, for our daughters, for our spouses. आपल्या जोडीदारासाठी, आपल्या आईसाठी, आपल्या बापासाठी, भावासाठी, बहिणीसाठी, मुलाबाळांसाठी आपण उभे राहतो We ना. stand. आपण राहतो ना उभे. Hey, माझं वडिलांवर नाही सांगायचं. आईला सांगायचं नाही. Say, how we take a stand so आपण boldly? कसं उभं राहतो? Why don't we take a stand for God? मग देवासाठी का उभं राहत नाही? Somebody has to take a stand for God. कोणीतरी देवासाठी उभं राहायला पाहिजे. Amen. हालेलुया. Peter said, put that money back in your पेत्र pocket. काय म्हणला? हा सगळा पैसा तुझ्या खिशात घाल. It means dust in the spiritual realm. It म्हणजे- means dust to God. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुझा पैसा देवासाठी धूळ आहे, राख आहे. See, he didn't value money. त्यांनी पैशाला किंमत दिली नाही. Many times we value money above God. अनेक वेळा आपण पैशाला देवापेक्षा जास्त किंमत देतो. Amen. Amen. Money may be a means of doing ministry work. कदाचित पैसा एक सेवेच्या कार्यासाठी माध्यम असू शकतं. We also collect money. आपण देखील पैसा The money we do मिळवतो. God's work and आणि ministry. आणि आपण दान गोळा करून देवाची सेवा करतो ना. But it is worthless when it is carnal. परंतु दैहिक दृष्टिकोनामध्ये जर आलं तर त्याला काहीच किंमत See, नाही. when you are collecting money with a carnal attitude, it is wrong. जर का दैहिक वृत्तीने आपण पैसा मिळवत असेल तर ते सपशेल चुकीचे. When the mind is carnal, जेव्हा आपलं मन दैहिक when there असतं is a wrong ambition, आणि जेव्हा महत्वाकांक्षा चुकीच्या असतात then that money collection is not right. तेव्हा मग दान गोळा करणे योग्य वृत्तीचं नाही. Money may be the most important thing for the outside world. जगातील लोकांसाठी पैसा महत्वाची गोष्ट Because असेल. without money, the outside world cannot move. कारण पैशाशिवाय बाहेरची लोक, जगातील लोक पुढे एक पाऊल देखील टाकणार नाही. Amen. Amen. It cannot move. Nothing can be done. त्यांच्याकडून काहीच करता येणार नाही पैसा जर नसेल तर. But in the kingdom of God, पण देवाच्या राज्यामध्ये it has a role to play if our hearts are right. हृदय जर योग्य असेल तर पैशाची योग्य भूमिका आहे. Are you understanding what I'm समजत saying? आहे. It has a role to play. Money has a role. I'm not saying money is not important for a Christian. ख्रिस्ती लोकांसाठी पैसा बिलकुल महत्वाचा नाही असं मी शिकवत नाहीये. पैशाची भूमिका आहे. But money with poison in our heart will ruin our life. परंतु हृदयामध्ये कपट आणि विष बाळगून जर का पैसा हाताळायला गेलो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर त्यामुळे आपल्यालाच विषबाधा होईल, नाश होईल आपला. Because Paul says, कारण पॉल म्हणतो love for money is the root cause of all evil. प्रत्येक वाईटाचं मूळ कारण म्हणजे पैशावरचं He प्रेम. doesn't say having money is the root cause of all पैसा evil. बाळगणे म्हणजे प्रत्येक वाईटाचं मूळ कारण असं पॉल नाही म्हणाला. Asking for money is not the root cause of all evil. पैसा मिळवणे, पैशाची मागणी करणे, दान गोळा करणे म्हणजे प्रत्येक वाईटाचं मूळ कारण असं Love पॉल नाही for म्हणाला. money. पैशावरचं प्रेम. It should be love for God. That's why you're collecting money. त्या देवासाठी प्रेम असलं पाहिजे. देवासाठी प्रेम आहे म्हणून पैसा गोळा करतोय. Praise the Lord. Because Hallelujah. money has a role to play even among Christians. कारण ख्रिस्ती लोकांमध्ये देखील पैशाची भूमिका आहे. Amen. Amen. Are you understanding, people? समजत आहे. You should see the money in the right perspective आणि of म्हणून God. पैशाकडे पाहताना देवाच्या नजरेने आपण पाहिलं पाहिजे. If our hearts are right, जर हृदय योग्य असेल even 10 lakhs given to that person, मग nothing will be wrong. त्या व्यक्तीला 10 लाख रुपये जरी दिले ना तरी त्याचे पाय हवेत उडणार नाही. God should trust you enough. देवाने तुमच्यावर तेवढा भरोसा ठेवला पाहिजे. God should trust you enough with that money. देवाने तुमच्यावर तेवढा भरोसा ठेवला पाहिजे. 10 लाख रुपये मी देतो परंतु 1 करोडचा माझा भरोसा याच्यावर आहे Are असं you म्हटलं पाहिजे. understanding? आमेन. God should trust us with the money. देवाने पैशाच्या बाबतीत आपल्यावर तेवढा भरोसा ठेवला पाहिजे. Let people not trust you, लोक तुमच्यावर भरोसा नसेल ठेवत, नको ठेवू but द्या. let God trust you. परंतु देवाने तुमच्यावर भरोसा ठेवू द्या ना. Money with the right heart is proper. योग्य वृत्तीने पैसा बाळगणे योग्य आहे. Because money has the power to change our heart. कारण पैशामध्ये तेवढी शक्ती आहे हृदय बदलण्याची. Are you understanding? समजत आहे. Even position. पद देखील If it enters our heart, आपल्या अंतःकरणामध्ये जर ते पद घुसलं it is dangerous. तर ते धोकादायक आहे. Simon the sorcerer, शिमोन जो जादूकर, he didn't want money, he wanted power. त्याला पैसा नको होता, त्याला शक्ती हवी होती. See, these are the traits we need to be
cutting ourselves off from. आणि म्हणून ह्या अशा काही बाबी आहेत की त्या बाबी आपल्या बाजूने आपण दूर छाटल्या पाहिजे. See? Amen. He had money. He said, "You take money, Peter, but give me power." खिशामध्ये अमाप पैसा होता. तो काय म्हणला, पैसा घे पेत्रा आणि शक्ती दे तुझी मला. Some want power, some want money. कोणाला पैसा पाहिजे, कोणाला पद पाहिजे, Some want position, some want title. कोणाला शक्ती पाहिजे, कोणाला पद पाहिजे, कोणाला शीर्षक पाहिजे. But what does God want? पण That is देवाला important. काय पाहिजे आपल्याकडून? See, having a position is nothing wrong, पद असणे यात काही चुकीचं नाहीये, provided the heart is right. परंतु वृत्ती आणि हृदय योग्य असलं पाहिजे. Bible says, बायबल सांगतं, devil who was Lucifer was given the top place. सैतान जो लुसिफर त्याला अति उच्च स्थान देण्यात आलं होतं, Corruption was found in his heart. पण त्याच्या अंतःकरणामध्ये कपट आढळलं. Position at times can bring corruption in the heart if it is not mature towards God. कधी कधी ते पद देवा प्रित्यर्थ भ्रष्टता आणू शकते जर तो व्यक्ती किंवा ते हृदय देवा प्रित्यर्थ प्रौढ नसेल तर. Like, the more a child is smaller, the more dangerous it is to give a knife in that child's hand. जसं उदाहरणार्थ जितकं लहान लेकरू तितकं त्याच्या हातामध्ये सुरी देणे तेवढंच धोकादायक आहे. The more the child grows, becomes a teenager, it is less dangerous. परंतु जसं ते लेकरू वाढेल वयामध्ये येईल तेवढा कमी धोका असतो Because he त्याविषयी. knows कारण त्यावेळी त्याला how समजतं to handle knife in his life. की आपल्या हातामध्ये सूर्याचा उपयोग कसा करायचा जीवनात. Are you understanding? Amen. So Simon, अगदी त्याच प्रकारे शिमोन instead of developing his spirit, स्वतःच्या आत्म्याचं विकसन करण्याच्या ऐवजी he wanted instantaneous power. त्याला तात्कालिक शक्ती हवी होती. See, God will not give you power just in one day. एका दिवसामध्येच देव तुम्हाला शक्ती देणार नाही, Because कारण power corrupts and absolute power corrupts absolutely. सामर्थ्य भ्रष्ट करते आणि अधिक सामर्थ्य अधिक भ्रष्ट करते. See, power gone in the wrong hands can be misused. चुकीच्या हातामध्ये सत्ता सामर्थ्य गेलं तर त्याचा गैरवापर But होतो. power given in right hands will be used effectively for our blessing. परंतु योग्य हातामध्ये सत्ता आणि सामर्थ्य दिले तर त्याचा प्रभावशाली उपयोग होतो आशीर्वादासाठी. Jesus had all power. येशूकडे सर्व He सत्ता said, अधिकार all होता. power on earth and heaven has been given to me. येशू काय म्हणला, आकाश आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार मला देण्यात But he आले. never misused that power. परंतु त्या अधिकाराचा त्या सामर्थ्याचा येशूने कधी दुरुपयोग केला He नाही. never destroyed one soul. कधीही एका जीवाचा नाश त्यांनी केला He नाही. never took the upper hand. कधी त्यांनी वर्चस्व त्या सामर्थ्याने मिळवलं नाही. In fact, with all that power, he was so humble enough to wash the disciples' feet. उलट पक्षी एवढी सत्ता, एवढा अधिकार, एवढा सामर्थ्य असताना देखील तितकाच तो नम्र होता की आपल्या शिष्यांचे पाय त्यांनी धुतले. Which man on this earth, if he is given all power of India, will behave like Jesus? तुम्ही मला सांगा, असा जगातील कोणता माणूस आहे की ज्याला भारताचं जर का सगळी सत्ता दिली तर येशू सारखा तो वागेल? Nobody. कोणी वागणार नाही. Nobody. कोणीही वागणार नाही. All power belongs to Jesus. सर्व अधिकार येशूचे आहेत. That time it belonged to him. त्यावेळी येशूचे मालकीचे होते. But nobody could ever say that he is ruling unjustly. परंतु कोणी असं धाडसाने म्हणू शकलं नाही की हा अन्यायाने कारभार करतोय. Amen. Amen. What did Peter say? पेत्र काय म्हणाला, Why did you think it this way? तू अशा प्रकारे का विचार केला? See, why has Satan put this thought in you? का सैतानाने तुझ्या मनामध्ये हा विचार घातला? His thought life was not renewed. त्याच्या विचाराचं जीवन याचं नूतनीकरण नव्हतं झालं. Read Acts 8:23. प्रेषित 8:23 आपण वाचूया. For I see that you are poisoned by bitterness and bound by iniquity. कारण तू अतिशय कटुतेत व अनितीच्या बंधनात आहेस असे मला दिसते. प्रेषित 8:23. See, you are poisoned by bitterness. बायबल काय सांगतं की कटुतेच्या विषबाधा तुला झालेली आहे. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, the heart collects what your mind thinks. मन जसं विचार करतं अंतःकरण तेच गोळा Yes, करतं. out of the abundance of the heart one speaks, but it collects from your mind. माणसाच्या अंतःकरणाच्या विपुलतेतून त्याचं मुख बोलतं, परंतु अंतःकरणामध्ये विपुलता कुठून येते? माणसाच्या मनातून उतरती. Amen. Amen. Because verse 23 he says, you are still in bondage. कारण 23व वचन काय सांगतं, तू अजूनही बंधनात आहेस. You are bound by iniquity and poisoned by bitterness. तू अतिशय कटुतेच्या विषबाधेमध्ये आहे आणि अनितीच्या बंधनामध्ये अजूनही आहे. Now listen, people. आता ऐका प्रियांनो, Simon was born again. शिमोनाचा नवीन जन्म He was झाला. water baptized by Philip.
फिलिपाने त्याचा पाण्याचा बाप्तिस्मा केला. that means he was complete born again. याचा अर्थ काय की त्याचा पूर्ण नवीन जन्म झाला. That means he had a new spirit. याचा अर्थ त्याच्या ठाई नवीन आत्मा होता. But पण his mind had to be renewed. त्याच्या मनाचं नवीनीकरण होण्याची गरज We होती. all have a born again spirit. आपल्या प्रत्येकामध्ये नवीन जन्म झालेला आत्मा आहे. But our mind can take our life anywhere else. परंतु आपलं मन आपल्या जीवनाला कुठेही घेऊन जाऊ शकतं. Your mind can still cause bondages in your life. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनाद्वारे बंधनं अजूनही येऊ The शकतात. thought was causing his downfall. त्याचे विचार त्याला पतनास कारणीभूत ठरत होते. See, the wolf nature पहा, लांडग्याचा स्वभाव was coming up out of his life. तो त्याच्या जीवनामधून बाहेर पडत होता. Amen. Amen. It was like a person having dual personality. जणू काय एका व्यक्तीचं दोन व्यक्तिमत्व आहेत. That means a person, म्हणजे एक व्यक्ती he knows what he has to do. त्याला कळतंय की मला काय He करायचंय. knows, त्याला कळतंय, but he will समजतंय. still debate over it. तरी देखील त्याच्या प्रत्यर्थ तो वादविवाद करतो. That is a dual personality. म्हणजे काय, दुसरी व्यक्तिमत्व. When you know जेव्हा आपल्याला this is समजतं wrong, की हे चुकीचं आहे, you don't talk it over. तेव्हा मग त्यावर आपण वादविवाद काय करायचा. Bible has not to be talked over but applied and believed and accepted as it is. बायबल काय वादविवाद करण्यासाठी नाहीये, वितंडवादासाठी नाहीये. बायबल आपल्याला शिकण्यासाठी आहे, बोधासाठी आहे, लागू करण्यासाठी आहे, त्यामध्ये चालण्यासाठी आहे. No debate on the Bible. बायबलवर वितंडवाद नाही. On God's word there is no debate. देवाच्या वचनावर वितंडवाद नाही. God's word is not on trial. We are on trial. देवाचं वचन कसास उतरत नाही. कसास किंवा परीक्षेस उतरायचं तर आपण उतरायचंय. God's word has gone through 7-time flames. 7 वेळा भट्टीतून, ते देखील तप्त भट्टीतून वचनाची पारख झालेली It has आहे come pure. आणि ते शुद्ध आढळलेलं It आहे. is not on trial. आता त्याची पारख होण्याची गरज It नाहीये. has to be accepted. उलट पक्षी त्याचा आपण जसा आहे तसा स्वीकार करण्याची Obedience to गरज the आहे. word of God will give you blessings. देवाच्या वचना प्रत्यर्थ आज्ञा पालनामुळेच आशीर्वाद येतील. Debated परंतु वितंडवादी, will not give you any blessing. वितंडवाद जर असेल तर आशीर्वाद कदापि येणार नाही. You cannot debate with the word of तर God. देवाच्या शब्दाविषयी आपण वादविवाद करू शकत नाही. Amen. Amen. And so when you start debating, आणि म्हणून जेव्हा आपण वितंडवाद करू लागतो, see, if it is wrong, it is wrong. चुकीचं आहे तर चुकीचं आहे. You don't make things wrong right. आपण चुकीच्या गोष्टी बदलून सरळ नाही करू शकत. Amen. Amen. Your son has done this wrong. तुमच्या मुलाने चुकीचं जर केलंय, चुकीचं केलंय. Daughter has done wrong. मुलीने चुकीचं कृत्य केलंय, ते चुकीचं आहे. Yes, you correct her lovingly, correct her with love. Let the base be love, but wrong is wrong. प्रेम हा पाया असू द्या, प्रेमाने तुम्ही शासन करा, परंतु जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. What we do is, आपण काय करतो, when our own do wrong, we make it right. When others do right, we make it wrong. जेव्हा आपले स्वतःचे लोक चुकीचं करतात तेव्हा त्याला बदलून आपण योग्य सरळ केलं असं करतो, दुसऱ्याने बरोबर केलं आणि त्याला पण आपण चुकीचंच मानतो. Why? का? There is a play in the soul. कारण का जीवामध्ये खेळ चालतो. Because in the soul you have emotions. कारण जीवामधला हा खेळ, त्याच्यामध्ये भावना आहेत. Your emotions should be strong. तुमच्या भावना खंबीर असल्या Your पाहिजे. emotions should go through the blood of Jesus. तुमच्या भावना ख्रिस्ताच्या रक्तामधून गेल्या पाहिजे. Bring your emotions also to the obedience of Christ. आपल्या ज्या भावना आहेत ना, त्या ख्रिस्ताच्या आज्ञांकित आणा. Are you understanding people? समजत आहे. Like when I was preaching जसं मी many years back, अनेक वर्षापूर्वी उपदेश करत होतो, I got the message that my mother is very serious. तेव्हा मला निरोप मिळाला की माझी आई फार गंभीर आहे. I completed the message, तेव्हा मी माझा संदेश पूर्ण केला, prayed for the people, लोकांसाठी प्रार्थना केली, then attended a funeral. मग मयत क्रियेला गेलो. I knew that she went to be with the Lord. आणि मला ठाऊक होतं की माझी आई प्रभू जवळ राहण्यास गेली. See, that doesn't mean I have no emotions for my mother. याचा अर्थ असा होत नाही की माझ्या आईसाठी माझ्या कोणत्या भावना नाही. Because when I was preaching in a church, कारण जेव्हा मी मंडळीमध्ये उपदेश करत होतो, in Brother Ezekiel's meeting in Tenny, त्यांनी या ठिकाणी ब्रदर एझेकिया यांच्या सभेमध्ये I was preaching this message. तेव्हा मी हा संदेश देत So होतो. I was talking about my mother. तर माझ्या आईविषयी मी बोलत होतो. And one fellow after the meeting brought 2-3 of them and told me, आणि एक व्यक्ती सभेनंतर दोघा तिघांना माझ्याकडे घेऊन आला they said, Pastor, आणि ते म्हणाले, पास्टर, we didn't like it.
आम्हाला काय आवडलं नाही. You have no emotions for your mother. तुमच्या आईसाठी तुमच्याकडे काय भावनाच नाहीये. I said, God can never use you all. मी म्हणलं देव तुम्हाला कधी वापरणार नाही. You read Genesis तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक वाचा, and you will come to know. मग तुम्हाला समजेल. Read the life of Abraham. अब्राहमाचं जीवन तुम्ही वाचा. How when he was called to slay his own son, what did he say? कशा प्रकारे स्वतःच्या मुलाचा वध करण्यासाठी त्याला सांगितलं तेव्हा त्यांनी काय कृत्य केलं. You need to pay the price. आपल्याला किंमत मोजण्याची गरज आहे, Otherwise God cannot use you. नाहीतर मग देव आपला वापर करणार नाही. After I preached 2-3 sessions, आणि 2-3 सत्र उपदेश केल्यानंतर those same people came to me and said, मग तेच लोक माझ्याकडे येऊन म्हणाले, Pastor, पास्टर we want to be like you. आम्हाला तुमच्यासारखं बनायचंय, We want to be like you. आम्हाला तुमच्यासारखं We बनायचंय. have never heard a message like this before. असा संदेश आम्ही यापूर्वी कधी ऐकला नाही. See, I have emotions. मला देखील भावना आहेत. Who does not have? कोणाला नाहीये भावना. But we need to bring all our emotions and everything to the obedience of Christ. परंतु ख्रिस्ताच्या आज्ञांकित सर्व भावना आपण मुद्दामून आणल्या पाहिजे. Amen. Amen. Some will debate and debate and debate with the word of God and finally do what the flesh permits them to do. काही लोक देवाचं वचन घेतील आणि त्यावर वितंडवाद एवढा करतील आणि सरते शेवटी त्यांच्या देहाला जे आवडेल त्यानुसार ते करतील. When you debate with the word of God, you are allowing the flesh to rule over. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाविषयी वितंडवाद करता तेव्हा लक्षात घ्या, आपल्या देहाला आपल्यावर राज्य करायला आपण लावतो. Because कारण- the flesh is very happy. त्यावेळी देह फार आनंदी होतो. Flesh says, yes, you are debating with the word of God, correct. I will come and I will take now. I will take dominion. आणि देह म्हणतो की तू देवाच्या वचनाविषयी वाद करतोय ना, मला तर फार प्रसन्नता वाटते, चल तुझ्या मीटिंग मध्ये मी पण येतो. Amen. Hallelujah. See, when we have the potential, जेव्हा आपल्यामध्ये कुवत असते, you know what to do when you have to do what is right in the eyes of God. तेव्हा देवाच्या नजरेमध्ये आपण काय केलं पाहिजे, काय योग्य आहे, काय योग्य प्रकारे आपण वावरलं पाहिजे हे समजलं पाहिजे. Say, let us not haggle about things of the word of God. देवाच्या शब्दाविषयी आपण दुमत राहता कामा नये. Very sensitive we should be in our souls also. आपल्या जीवामध्ये देखील आपण संवेदनाशील असलं पाहिजे. In your spirit, when you know that something is not right, आपल्या आत्म्यामध्ये जेव्हा आपल्याला चाहूल लागते की काहीतरी चुकीचं आहे, that you are not biblical in your thought, आणि आपल्या विचारामध्ये आपण बायबलनुसार चालत नाहीये अशी चाहूल लागते ना, that you're not spiritual in your action, आणि आपल्या कृतीमध्ये देखील आपण काही आध्यात्मिक दिसत नाहीये, yet you do it, तरी देखील आपण ते करतो. that means याचा अर्थ that person has a double personality. तो जो व्यक्ती आहे त्याचे दोन व्यक्तिमत्व आहेत. Amen. Amen. Unstable in all his ways. आपल्या प्रत्येक कामामध्ये चंचल वृत्तीचा, If you get carried away by every whims and fancies of the world, जगातील प्रत्येक झलक आणि जगातील चमक धमक याद्वारे जर आपण वाहत गेलो, then there is a tendency of us living a hypocrite life. तर मग अशी मनोवृत्ती येते की आपण ढोंगी जीवन जगू And लागतो. Jesus hates hypocrisy. आणि येशूला जर तिरस्कार असेल तर ढोंग्यांचाच आहे. Yes, he Amen. told the Pharisees and the scribes, you are hypocrites. तो परुषी आणि सदुक्यांना म्हणाला, अहो ढोंग्यांनो, Because you know the truth, but you walk somewhere else. कारण तुम्हाला सत्य ठाऊक असताना देखील तुम्ही चुकीच्या मार्गाने You जाताय. know the truth, but you don't apply it. तुम्हाला सत्य ठाऊक आहे तरी देखील ते सत्य लागू करत नाही. You know the truth, you teach others the truth, but you don't follow. तुम्हाला सत्य ठाऊक आहे, तुम्ही सत्याची शिकवण इतरांना देता, परंतु त्यानुसार तुम्ही स्वतः आचरण करत You नाही. sit on Moses' seat, but तुम्ही- then you don't do what Moses did. मोशेच्या आसनावर तुम्ही बसता, परंतु मोशेने जे कार्य केलं ते तुम्ही करत नाही. You believe in Moses, but you don't believe what Moses writes about me. मोशेवर तुम्ही विश्वास ठेवता, परंतु मोशेने माझ्याविषयी जे लिहिलं आहे त्यावर भरोसा ठेवत नाही. Are you understanding me? समजत आहे? So everyone has a potential to follow the word of God or don't follow the word of तर God. प्रत्येकामध्ये ती कुवत असते, एक तर देवाच्या शब्दामध्ये चालायचं किंवा मग शब्दामध्ये न चालायचं. Because most of us now know the word of God. कारण आपल्यापैकी बहुतांश लोकांना आता देवाचं वचन ठाऊक आहे. Now, I don't need to tell you that you should not smoke or you should not drink. आता These मला- things we know. आता मला तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, सिगरेट ओढायची गरज नाही ब्रदर, दारू पिण्याची गरज नाही ब्रदर. तुम्हाला स्वतःला हे कळलं पाहिजे You आतापर्यंत, will not debate about it. आणि त्याविषयी तुम्ही वितंडवाद करणार देखील नाही. तुम्हाला ठाऊक आहे. Amen. Amen. So certain things we know it, but sometimes we don't follow it because we allow the flesh to rule over. काही गोष्टी आपल्याला समजतात तरी देखील त्यानुसार आपण चालत नाही, कारण देह आत्म्यावर राज्य करतो. And then we try to find faults with others. आणि मग इतरांच्या डोळ्यातील चुका आपण काढायचा प्रयत्न See, we करतो. have a conscience. That conscience bears witness with us.
आपली सद्विवेक बुद्धी आपल्यामध्ये आहे आणि ती आपल्या बरोबर साक्ष देते ना. We have been praying for years. We have been reading the word of God for years. आपण अनेक वर्ष झाले प्रार्थना करत आलोय, बायबल वाचत आलोय, And strangely, some of us have been leaders also, yet we follow the flesh. आणि विचित्र गोष्ट आहे की अनेक लोक त्यापैकी लीडर्स असताना देखील देहानुसार चालतात. And rightly Paul says, आणि म्हणून यथायोग्यरित्या पॉल म्हणतो, what I want to do, that I don't do. जे- And what I should not do, Hallelujah. that I do. जे मला करावंसं वाटतं ते मी करत नाही आणि जे मला करावंसं वाटत नाही तेच मी करतो. So if that which I ought not to do, I am doing, it's no more me doing it, but the sinful nature in me doing it. Who can help me but Jesus Christ? आणि जे मला करावंसं वाटतं ते जर मी करत नाही तर माझ्या ठाई असलेला पापी स्वभाव तो करत आहे. तर हाय माझ्या या कष्टी स्वभावापासून कोण मला सोडवेल? Only Jesus Christ. फक्त येशू ख्रिस्त. हे बोलायचं. हालेलुया. That doesn't mean that Paul was every day doing things contrary to God. याचा अर्थ असा होत नाही की दररोज पॉल देवाच्या विरोधातल्या गोष्टी People read करायचा. that and said Paul is doing things contrary to God. लोक हे वाचून म्हणतात बघा पॉल देखील देवाच्या विरोधात गोष्टी करायचा. He is not saying that he is doing things contrary to God. He is saying there is a law inside of me which wants to do those things. आणि पॉल असं म्हणत नाही की मी देवाच्या विरुद्ध गोष्टी करतोय. पॉल काय म्हणतो, माझ्या ठाई असा नियम आहे की जो मला देवाच्या विरुद्ध करायला लावतो. Amen. But Amen. then I resisted. परंतु त्याला मी कुदलतो. Because he said, I beat my body and bring it to subjection. कारण तो काय म्हणतो की मी माझ्या देहाला ठोसे मारून त्याला मी दास बनवतो. Praise God. हालेलुया. So don't take that the scripture was and say, Paul also is doing it, let me also do आणि it. म्हणून now." चुकीच्या पद्धतीने हे वचन घेऊन असं म्हणू नका, बघा पॉलने देखील असं केलं तर मी देखील तेच करणार. And sometimes we put on a very brave front, आणि कधी कधी मग आपण धाडसाने सगळ्या गोष्टी a म्हणतो. spiritual front. आध्यात्मिक पुढाकार. Amen. हालेलुया. When people do what they are not supposed to do, they normally put up a very bold front. जे लोक जेव्हा त्यांना जे करायचं नसतं ते करतात तेव्हा फार धाडसाने ते उभे राहतात. पुढे. People sometimes bring the boldness of the world into their spiritual life. आपल्या आत्मिक जीवनामध्ये जगातील धैर्य काही लोक आणतात. Yes, they bring it into the spiritual life. आध्यात्मिक जीवनामध्ये जगातील धैर्य, जगातील धाडस काही लोक घुसवतात, आणतात. We should not bring the boldness of the world in our spiritual life. We need to bring the boldness of God in our spiritual life. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जगाचं धाडस आपण आणता कामा नये. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये देवाचं धाडस आपण आणण्याची गरज आहे. Praise the Lord. हालेलुया. Bible says, Bible when they सांगतं. saw the boldness of Peter, James and John, जेव्हा त्यांनी पेत्र, योहान आणि याकोब यांचं धैर्य पाहिलं they knew that they were with Jesus. तेव्हा त्यांना समजले की ते येशू सोबत होते. What kind of boldness do we carry? मग कोणत्या प्रकारचं धाडस आपण घेऊन फिरतो? Sometimes कधी कधी believers can be, if they become carnal, you cannot stand them. They बिलीवर are जेव्हा very bold. देहामध्ये उतरतात तेव्हा त्यांच्या समोर आपल्याला उभं राहता येत नाही, एवढे धाडसी ते बनतात. काय रे जास्त बोलू नको. Finished. See, that boldness is of the world. ते धाडस जगातलंय. God's boldness brings peace. देवाचा धाडस शांती आणते. It does not bring fear in us, it brings peace in us. त्यामुळे भय येत नाही, त्यामुळे शांती येते. Praise God. हालेलुया. Amen. Amen. And sometimes some people take the name of Jesus so very boldly that we don't want to argue about. आणि काही लोक काही वेळेला येशूचं नाव इतकं धाडसाने घेतात की आपल्याला मग तोंड उघडायची सोय देखील राहत नाही. देवाने सांगितलं. जाऊ दे. See, he is saying देवाने सांगितलं, so how can I contradict him? तो जर म्हणत असेल समोरचा व्यक्ती की देवाने मला सांगितलं तर मी कसं काय त्याच्या विरोधात How जाऊ? can we? कसं काय आपण जाऊ? Now, it's quite another thing that whether God spoke or devil spoke. आता See, ही दुसरी बाब आहे की देव त्याच्या सोबत बोलला का सैतान त्याच्या सोबत बोलला. but then you cannot argue him by, because some others will say he's saying God spoke and you're contradicting God. पण आपल्या बाजूने आपण वादविवाद करू शकत नाही, कारण तिसरा व्यक्ती म्हणेल देव जर त्यांच्या सोबत बोलला असेल तर तुम्ही त्याला का आडवे येता? See, wolf nature is very subtle. लांडग्याचा स्वभाव फार धूर्त असतो. And so if this kind of nature is prominent in leaders like me,
आणि अशा प्रकारच्या स्वभावाचं वर्चस्व जर माझ्यासारख्या लीडरमध्ये असेल then they are instrumental in destroying lives of others who are just coming to the Lord. तर ख्रिस्ताकडे नुकतेच वळणाऱ्या लोकांच्या नाशासाठी माझ्यासारखा लीडर देखील कारणीभूत बनेल. Because कारण you people are looking to people like us as models, तुम्ही- role models. तुम्ही सर्व जे लोक आमच्याकडे जीवनी उदाहरण म्हणून पाहत आहात. Amen. Amen. See, and I'm deceiving you by not living the life that God has called me to live. आणि ज्या प्रकारे देवाने मला जीवन जगण्यासाठी पाचारण केलंय त्यानुसार मी जीवन जगत नसेल तर मी तुम्हाला सपशेल फसवत आहे. Are you understanding? समजत आहे. We who are leaders, who are elders, who are taking the prominent places and positions. आम्ही जे लीडर आहोत, एल्डर आहोत आणि मंडळीमध्ये जी वरची जागा आम्ही घेतली We आहे, need to be aware that we are playing role models for others. आम्ही एवढे जागृत असलं पाहिजे की आमच्याकडे जे पाहणारे आहेत त्यांच्यासाठी आम्ही कित्ता बनलं पाहिजे. See, Jesus said, येशू if म्हणाला, you cause one of my little child to fall, it is better to tie a millstone round your neck and get drowned. माझ्यापैकी लहानातील एकाला जर तू अडखळण्याचं कारण बनत असेल त्याच्यापेक्षा तुझ्या गळ्यामध्ये जात्याची तळी बांधून तुला समुद्राच्या डोहात टाकणे परवडले. टाकणे नाही, तू उडी मार. उडी मार. तूच मार. मी कशाला ढकलणार तुला? See, it's better you tie. तू स्वतः उडी मार जात्याची In तळी other words, you बांधून. don't be a preacher anymore. म्हणजे काय की एका अर्थाने तू यापुढे उपदेश करूच नको, You don't be a role model anymore. यापुढे तू कित्ता घालवणारा बनूच नको. Because कारण- if you say you are a role model, you are a model or you are a leader, people are going to copy you. कारण लक्षात घे, येशू म्हणत आहे की जर तू स्वतःला म्हणतो की मी उदाहरण घालून देणारा आहे, कित्ता घालून देणारा आहे, तर पाहणारा व्यक्ती तुझ्याकडे पाहत आहे. And see, people just take the leadership for granted. आणि म्हणून लोक लीडरशिपला हलकंच मानतात And they play havoc in other people's आणि lives. इतर लोकांच्या जीवनामध्ये थैमान माजवतात. They themselves don't follow the Lord and they don't allow also other people to ते follow the Lord. ते स्वतः प्रभूच्या मागे सरळ मार्गाने चालत नाही आणि इतरांना देखील प्रभूच्या मार्गाने चालवत नाही. Some of us can preach very well, but when we get down from the pulpit, are we applying it in our own life? काही लोक उपदेश फार सुंदररित्या करतात, परंतु जेव्हा आपण पुलपीट वरून जिने उतरून खाली उतरतो तेव्हा तेच वचन आपल्या जीवनात आपण लागू करतो का? See, that's very important. हे फार महत्वाचं आहे. Otherwise, I'll be saving everybody and I'll be disqualified in my race. नाहीतर माझ्या शर्यतीमध्ये मी सगळ्यांचा तारण साधेल परंतु मी स्वतः पसंतीस उतरणार नाही. Amen. Hallelujah. Like I'm saying, I'll be teaching you the best. आणि मी म्हणेल की मी तुम्हाला सर्वोत्तम ते शिकवतो, I'll be teaching you the best. मी तुम्हाला सर्वोत्तम ते शिकवत But असेल. when application comes for myself, then I'm not doing the best. परंतु जेव्हा त्या गोष्टी आचरण करण्याची वेळ माझ्यावर येते ना तेव्हा मी सर्वोत्तम कार्य करत I नाही. cannot expect things from you unless I have applied that same principle to my life. तेच तत्व जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये लागू करत नाही तोपर्यंत तुमच्याकडून मी त्या गोष्टींची अपेक्षाच करू Because शकत that नाही. is hypocrisy then. मग त्याला सपशेल ढोंगीपणा म्हणतात. Amen. Amen. Jesus himself said in Matthew 23:2, येशू स्वतः म्हणला मत्ते 23:2 मध्ये the Pharisees are doing the same thing. की परुषी त्याच गोष्टी करत आहेत. That's why he said, obey everything that they teach you, but don't do what they are doing. आणि म्हणून तर येशू काय म्हणला की ज्या गोष्टी ते तुम्हाला सांगत आहे त्याचं आज्ञा पालन करा परंतु ज्या गोष्टी ते करत आहे ते करू नका. Because कारण they say one thing and do quite another. ते मुखाने एक बोलतात आणि हाताने दुसरी कामं They करतात bind heavy burdens आणि ते जाड जड ओझी बांधतात, which are too grievous, ते फार ओझीदायी and असतात they lay it on men's shoulders. आणि माणसांच्या खांद्यावर लादतात. But they themselves will not move one finger. परंतु त्या ओझ्याखाली स्वतःच एक बोट देखील ते लावत नाही. And all the work that they do are done for आणि the men to see. आणि आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते करतात. Amen. Amen. That means they do it in front of others to only show off. म्हणजे काय, दुसऱ्यांसमोर कामं का करतात? लोकांनी माझे कामे पाहावी म्हणून करतात. They put up big scripture verses on their forehead. आपल्या कपाळावर ती मोठमोठी मंत्रपत्रे लावतात Phylacteries. आणि गोंडे बांधतात. Amen. Amen. Wear tassels around their robe. आपल्या झग्याला देखील लांब लांब मोठमोठे गोंडे लावतात. That everybody should see that he is carrying the scripture with आणि him. सगळ्यांना दिसलं पाहिजे की पहा देवाची वचनं नियमशास्त्र घेऊन फिरणारे हे आहेत. See? Amen.
but they themselves don't apply it in their lives. परंतु स्वतःच्या जीवनामध्येच ते नियमशास्त्र ते लागू करत नाही. Amen. Amen. Some people carry the Bible only to teach others, not for themselves. That also is wrong. काही लोक बायबल घेऊन फिरतात केवळ दुसऱ्यांना शिकवण्यासाठी, स्वतःसाठी नाही. ते फार चुकीचं आहे. See, when we as leaders are hypocrites, जेव्हा आपण लीडर या नात्याने सोंग आणतो, we are secretly inducing the people to follow high hypocrisy. तेव्हा आपण न कळत गुप्तपणे लोकांना अशा पाशात टाकतो की त्यांनी मोठ्या ढोंगामध्ये अडकावे. See, Amen. when we are hypocrites, we are making others to follow us in our hypocrisy. आपण जेव्हा स्वतः ढोंगी असतो ना, तेव्हा आपण गुप्तपणे लोकांना आपल्या ढोंगीपणाचं आचरण करायला लावतो. Bride of Christ must be very careful, ख्रिस्ताची वधू फार सावध असली very पाहिजे. watchful. ख्रिस्ताची वधू जागृत असली We पाहिजे. want to be blessed on this earth. आपल्याला या भूतलावर आशीर्वादित व्हायचंय. We want God to be on our side. आपल्या बाजूने देव असला पाहिजे. When we make mistakes, we need to come back to God in जेव्हा repentance. आपण चुका करतो तेव्हा पश्चातापी अंतःकरणाने देवाकडे वळलं Say, पाहिजे. Lord, I'm sorry about it. आणि आपण म्हणलं पाहिजे की प्रभू मला क्षमा कर. And then get up and then start living for Him. आणि पुन्हा उभे राहा आणि ख्रिस्ता खातरच जगा. Are you understanding me? समजत आहे. We have to balance it out in a correct way. योग्य प्रकारे संतुलन साधलं पाहिजे. Amen? Amen. Yes, we all make mistakes. आपण सर्वजण चुका करतो. But the right thing is always to repent quicker. परंतु योग्य गोष्ट ही आहे की लगेच पश्चाताप करणे. Amen? Amen. Let us not just regret over things, but repent over things. गोष्टींविषयी खेद करत बसू नका. गोष्टींविषयी पश्चाताप करा. Some people regret because they have been caught, but they don't repent काही लोक because they have sinned. काही लोक पापामुळे सापडल्यानंतर खेद करत बसतात, परंतु पाप सापडल्यानंतर त्यांचं ते पश्चाताप करत नाही. See, regretting is one thing, repenting is quite another. खेद करणं ही निराळी बाब आहे आणि पश्चाताप करणं ही अतिशय निराळी बाब आहे. Because a person can regret just because he's being caught. एखादा व्यक्ती केवळ सापडला पाप करताना म्हणून तो खेद करू शकेल. Amen. That doesn't prove he is now changed his mind. परंतु याचा अर्थ असा साबित होत नाही की त्याचं मन बदललंय. Are you understanding, people? Amen. समजत आहे. Repentance is the thing that God expects from each one of देव us. तुम्हा प्रत्येकाकडून, आपल्या प्रत्येकाकडून काय अपेक्षा बाळगतो? खेद न करता पश्चाताप करावा. That's why Jesus said, beware of the leaven of the Pharisees. आणि म्हणून तर येशू काय म्हणाला की परुषांच्या खमीरापासून सावध असा. And the apostles took it literally. आणि प्रेषितांनी शब्दशः अर्थ घेतला. They said, oh, we forgot to get bread. ते म्हणाले काय की भाकर आणायला विसरलो आपण. Next time, पुढच्या वेळी John, you have to get bread. योहाना भाकर अवश्य घेऊन यायची. यावेळी पीटर forget केला. आणि मग यावेळी पेत्र विसरला. So each one now, this time I bring bread, next time you bring bread, third time you, John, you have to bring bread. सगळ्यांनी बरोबर वेळापत्रक आखलं. यावेळी आता जाऊन तुम्ही भाकर आणा, पुढच्या वेळी मग मी आणणार, मग तिसऱ्या वेळी पेत्रा तू आणायची. सगळं योग्य वेळापत्रक. We have to do it correctly. See, Jesus is saying you didn't bring bread. आणि येशू म्हणाला की तुम्ही भाकर नाही आणली, आपण काळजी घेतली पाहिजे असं ते म्हणाले. In Matthew 16:7, मत्तई- very interesting. मत्तई 16:7 अतिशय उत्सुकमय कहाणी आहे ती. Jesus said, you fellows of little faith, आणि येशू म्हणाला अहो अल्प विश्वासू why are you जनो, talking about bread? तुम्ही भाकरीविषयी का एवढा विचार करताय, का Have you बोलताय? forgotten तुम्ही विसरला का that when we didn't have bread, की आपल्याकडे जेव्हा भाकर नव्हती how I multiplied bread and fish and fed more than 5,000 people? तेव्हा मी भाकर आणि मासे बहुगणित करून कशा प्रकारे 5,000 लोकांना जेवू घातलं, तुम्ही विसरला And how का? many baskets carried the leftovers? 12 baskets. आणि उरलेल्या किती टोपल्या तुम्ही गोळा केल्या? 12 टोपल्या. So how can I be talking about physical bread when I can feed them miraculous bread? Ch- Can't I feed you only 10, 12 people? चमत्कारिकरित्या चमत्काराने भाकर वाढवून जर का मी 5,000 लोकांना पोटभर जीव घालू शकतो, तर तुमच्यासारखे 10-12 लोकांना मी जीव घालू शकत नाही का? येशू म्हणाला. I'm talking about the yeast of the Pharisees. मी कशाविषयी बोलत आहे? परुषांच्या खमीराविषयी. You know, खमीर ते असं वर करतं ना ब्रेड फुगवतो गोळा, फुगवतो, puffed up with pride. गर्वाने फुगवतो. So he's saying, be not puffed up with pride. आणि म्हणून येशू म्हणाला
की अहंकाराने गर्वाने फुगून जाऊ नको. He said, they will poison your minds. ते तुमच्या मनाला विषारी करतील. Beware of the Pharisees, their yeast, their leaven, because that leaven which they carry can poison your mind also. परुषांच्या खमीराविषयी सावध असा, कारण जर ते खमीर तुम्ही आपल्या जीवनामध्ये घेतलं तर तुम्हाला विषबाधा होईल, फुकताल. Who feeds you is very important. कोण तुम्हाला खाऊ घालतं हे फार महत्वाचं Just आहे. because some crusade is going on here, that crusade is going on, that meeting is going on, don't be rushing into every place. प्रत्येक ठिकाणी फक्त तिथे एखादी सभा आहे, तिथं इथं सभा आहे, आता त्या मैदानावर सभा आहे म्हणून सगळीकडे धाव घेऊ नका. Find out whether it's from God, whether God is leading you to go for those meetings. पारख करून घ्या की देवाकडून ती सभा आहे का, देव तुम्हाला गळ घालत आहे का त्या सभेला जाण्यासाठी. Because what they feed you is very important, because it might touch your soul. कारण ते तुम्हाला काय खाऊ घालतात हे फार महत्वाचं आहे, त्याचा परिणाम तुमच्या जीवावर देखील होईल. Amen. Amen. What they feed you is very important. तर ते तुम्हाला काय खाऊ घालतात हे फार महत्वाचं आहे. Amen. Amen. You know, once I was standing on my terrace, एकदा मी माझ्या टेरेसवर उभा होतो. one small tempo came there, एक लहानसा टेम्पो तिथे आला and that tempo regularly brings bread to the आणि shops. त्या टेम्पो मध्ये वारंवार पाव ब्रेड उतरतात त्या खालच्या दुकानामध्ये. And this fellow got down तर आता तो व्यक्ती खाली उतरला, and he opened the back door of that small mini tempo, तर त्या छोट्याशा टेम्पोचं मागचं दार त्याने उघडलं and there were two racks, the first rack and the second rack. आणि दोन कप्पे होते, पहिला वर एक कप्पा होता आणि खाली दुसरा कप्पा. I felt something suspicious, something very eerie about this man. तर त्या माणसाविषयी मला काहीतरी विचित्रच वाटू लागलं. And I saw him doing something strange. मी पाहिलं की तो काहीतरी विचित्र काम करतोय तिथं. In the second level, दुसऱ्या कप्प्यामध्ये there were bread. पाव होते, ब्रेड. And the first level also there was a set of bread. आणि पहिल्या कप्प्यामध्ये देखील पावांच्या लाद्या होत्या. You know what he did? त्यांनी काय केलं माहितीये, He took the top bread, वरच्या कप्प्यातून सगळे पाव One bread he took, one loaf. एक लादी काढली, removed the plastic, त्याचं प्लास्टिक उघडलं threw it inside another place, आणि दुसरीकडे कोपऱ्यामध्ये फेकून दिलं. and on top he had a bunch of plastics. आणि वर प्लास्टिकचा गट्टा होता. He took that loaf of bread, put in the new plastic, and then folded it, and then there is a round plastic grip, he put it. आणि त्यांनी काय केलं, मग ते जे आहे ना पावाची लादी त्या नवीन प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घातली आणि त्याला व्यवस्थित पॅक केलं. And he was removing every bread and putting new plastics for it, and the आणि old plastic was throwing it away. प्रत्येक ब्रेड प्रत्येक पावाची लादी काढून त्याच्यावरचं जुनं प्लास्टिक काढून तो फेकून देत होता एका कोपऱ्यामध्ये आणि नवीन पिशवीमध्ये ती पावाची लादी टाकत होता. Then I realized मग मला कळलं, जाणवलं that plastic cover had that day's date. की त्या प्लास्टिकच्या कव्हरवर त्या दिवसाची तारीख होती The उत्पादनाची. old plastic bags had their previous dates. जुन्या प्लास्टिकच्या Old dates. कागदावर जे Stamp छापलेली उत्पादनाची तारीख आहे ना, ती एक दिवस अगोदरची होती, Maybe 2-3 दिवस आपल्याला माहित 2-3 नाही. दिवस. But he put it in new plastic. पण त्यांनी काय केलं, आजच्या तारखेच्या प्लास्टिक बॅग मध्ये कालचे पाव घातले. And then he must have given to the shop, hey, तारीख आज से कहाँ आज से. But bread आज से नहीं है, plastic आज से. And I don't know how many places they do, I don't know. आता मला माहित नाही किती ठिकाणी असं करत असतील ते. God shows us certain things, isn't it? देव आपल्याला काही गोष्टी दाखवतो. Something like old wine put in new bags. जसं जुना द्राक्षरस नवीन बुदल्यामध्ये टाकून दिला. But see, this is happening. पण असं घडतं. Who is there to see? कोण आहे त्यांना So what I पाहण्यासाठी? want to say is, who is teaching you? Who is giving you the bread? On top, those people on the surface may look great leaders, but inside there may be Benoni in them, and they are giving you all wrong messages. हे फार महत्वाचं आहे की कोण तुम्हाला खाऊ घालत आहे, कोण तुम्हाला शिकवत आहे. वर दिसायला ते फार प्रतिष्ठित मोठे पुढारी दिसत असेल, परंतु आतमध्ये त्यांच्यामध्ये बेनोनी अजूनही जागा असेल. What kind of bread are you eating? कोणत्या प्रकारची भाकर तुम्ही खात आहात. The outside cover is not important. Whether he comes with a tie and suit is not important. Inside, the real bread should be there. बाहेरचं आवरण फार महत्वाचं नाहीये, बाहेरून तो टाय सूट बूट घालून येतो का हे महत्वाचं नाहीये, आतमध्ये खरी जीवनी भाकर घेऊन आलाय का हे महत्वाचं आहे. Amen. Amen. See, if they are hypocrites, you will all take it all. जर ते ढोंगी असेल तर तुम्ही सगळं काय गपागप खाऊन And घेता you'll be like them. आणि तुम्ही त्यांच्यासारखेच बनाल. Yes, there are some preachers आहे काय असे who उद्देश, may have wrong here and there. इथे कुठेतरी काही चुका असतील, Take the grain and
throw away the chaff. तर मग काय करायचं, गहू घ्यायचा आणि भुसा फेकून द्यायचा. See, that much mature we ought to be. तेवढे आपण प्रौढ देखील असलं पाहिजे. Sometimes we are not. कधी कधी आपण तेवढे होत नाही. And then we eat all the chaff and grain and everything. आणि आपण काय करतो, गहू न चाळता भुश्यासहित गहू दोन्ही सगळे मिळून खातो. Like when we have our food, जसं आपण स्वतःचं भोजन करतो. what we do, we remove kadi patta, हे आपण काय करतो, डाळीतून कढीपत्ता, लसूण वगैरे सगळं काढतो. मग खातो. You need to be mature, but children cannot do that. पण लहान मुलं असं नाही करू शकत. आपण तेवढं प्रौढ असलं पाहिजे. Amen. Amen. When Sandra was small, she used to say, "Daddy, remove all that kachra." सँड्रा जेव्हा लहान होती तेव्हा म्हणायची, डॅडी हा सगळा कचरा काढा बरं. Why mama puts all this kachra, I don't know. का बरं मम्मा हा सगळा कचरा टाकते, मला कळतच Now, नाही. she didn't know it. आता तिला ठाऊक नाही. It's not kachra actually. खरं तर तो कचरा नाहीये. So what I'm saying is, तर मला हे सांगायचंय, if you are very mature, जर तुम्ही अतिशय पोक्त असाल you can go to any meeting. तर तुम्ही कोणत्याही सभेला जाऊ You शकता will take what is right and throw away the chaff. आणि जे गहू आहे ते तुम्ही घ्याल आणि भुसा टाकून द्याल. But then if you yourself are new, परंतु जर तुम्ही स्वतःच नवीन असाल you will take everything what they say and eat the chaff and Tama- throw away the grain. तर We मग don't तुम्ही know. जे काही आहे ते सगळं गोळा कराल आणि भोळ्या बाबड्याप्रमाणे तुम्ही काय कराल, भुसा खाताल आणि गहू फेकून देताल. Amen. हालेलुया. That's why Jesus said, beware of the leaven of the Pharisees. आणि म्हणून तर येशू म्हणाला की परुषांच्या खमीरापासून सावध असा. Praise God. Hallelujah. As Moses said जसा मोशे म्हणाला in Deuteronomy 33 verse 12, अनुवाद 33:12 मध्ये, the beloved of the Lord shall dwell in safety by him, and the Lord shall cover him all the day long, and he shall dwell between his shoulders. अनुवाद 33:12 बन्यामिनाविषयी तो म्हणाला, परमेश्वराचा हा प्रियजन त्याच्यापाशी सुरक्षित राहील, तो दिवसभर त्याच्यावर छाया करील, तो त्याच्या पाठीशी राहील. So see who is ruling your life. तर पहा तुमच्या जीवनावर कोण राज्य करत आहे. The more you allow Benoni to rule your life, the more miserable you shall be. जेवढा अधिक बेनोनीला तुमच्या जीवनावर राज्य करू देताल तेवढी वाईट दशा आपली होईल. And the more you will walk out of the will of God. आणि तेवढा अधिक आपण देवाच्या इच्छेबाहेर चालू. Allowing Benoni will make you to walk out of the will of God. बेनोनीला आपल्या जीवनामध्ये वर्चस्व मिळवू दिलं तर देवाच्या इच्छेबाहेर अवश्य आपण जाऊ. But if you want to be blessed, परंतु जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल, you want to move forward in your life, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल, you have to deal with certain issues in your life. तर आपल्या जीवनातील काही असे कारभार त्याच्यासोबत आपण केलेच पाहिजे. There should not be any pending issues in our life. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी आपण पेंडिंग ठेवता कामा नाही. Are you understanding? समजत आहे. Don't keep things pending. गोष्टी अशा पेंडिंग ठेवू नका, अशाच झिजत राहू देऊ नका. And these are areas every believer has to go through. आणि हे असे भाग आहेत की त्या भागातून प्रत्येक विश्वासू व्यक्तीला जावं लागतं. See, it's not that mature Christians don't have to deal with certain issues in their life. असं काही नसतं की एखादा ख्रिस्ती फार प्रौढ आहे आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला काही भागामध्ये कारभार करावा लागत नाही. No matter how strong you are in the Lord, प्रभू मध्ये तुम्ही किती खंबीर असा काही हरकत नाही. everyone has issues that they need to deal from time to time. तरी देखील आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी योग्य कारभार करण्याची गरज प्रत्येक ख्रिस्ती आणि तेहून बलवान ख्रिस्तीला करावा लागतात. Praise the Lord. Don't हालेलुया. say, oh, if it is Pastor Peter, it doesn't have to deal with anything. तर असं म्हणू नका की पास्टर पीटर त्यांना काय कुठे कारभार करायची गरज No, आहे. everyone. I also inclusive. नाही. I also have to deal with issues in my life. माझ्या जीवनामध्ये देखील मला काही गोष्टींचा कारभार करावा लागतो. मी देखील त्यामध्ये सामील आहे. Amen. Amen. That will cause me to propel in my life. तर यामुळेच मी माझ्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. Grace will come, blessings will come. कृपा येईल, आशीर्वाद येईल. Like, there are certain issues, like take for example, you have to deal with maybe fear in your life. आता काही उदाहरणं घ्या. त्यापैकी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. भीतीविषयी कारभार जर करायचा असेल, See, Benoni can come in many forms. Benoni can be a Benoni of fear, Benoni of doubt, Benoni of pride, Benoni of covetousness. बेनोनी कोणतंही रूप धारण करून येऊ शकतो. लोभीपणाचं रूप धारण करून येईल, भीतीचं येईल किंवा मग शंकेचं येईल. वेगवेगळ्या प्रकारे Covetousness, लोभीपणा, love for money, पैशावरचं प्रेम, love for position, पदासाठी असलेलं not प्रेम, dealing with issues, गोष्टींसोबत कारभार न करणे, laziness. आळशीपणा. Amen. Amen. Even small things like fear. म्हणजे छोट्या छोट्या लहान सहान गोष्टी, Fear भीतीसारखी. can cause you to make wrong decisions. भीती देखील तुम्हाला चुकीचे निर्णय घेऊ लावू Yes. शकतात.
Sometimes कधी कधी good-natured people also, they take wrong decisions just because of fear. चांगल्या स्वभावाचे लोक देखील भीतीपोटी चुकीचे निर्णय घेतात. And what is fear? It is nothing but self-doubt. आणि भीती काय आहे? स्वतःवर शंका करणे, स्वतःची शंका, Doubting. शंका करणे. Doubting can bring fear. शंकेपोटी भीती निर्माण होते. Amen. Amen. So we need to see that we don't live in doubt. तर आपण ही सावधगिरी बाळगली पाहिजे की यापुढे मी शंकेमध्ये राहणार नाही. See, but fear, it has a healthy thought also. भीतीमध्ये शक्तिशाली विचार देखील असतात. Amen. Amen. Because when you have certain level of fear, it is good because you're honoring God. If you Correct. don't have fear, it's dangerous. काही प्रमाणामध्ये भय असलं तर आपण देवाचा आदर करतो, परंतु भयाची अतिशयोक्ती जर झाली तर मग ते धोकादायक See, आहे. because when a person has fear, कारण एखादा व्यक्ती जेव्हा त्याला भय असतं it also shows त्यामधून हे देखील दिसून he येतं, fears that he does not take the wrong decision, but he wants to be in the will of God. तो हे भय ठेवतो की मला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही तर देवाच्या इच्छेमध्ये चालायचं But sometimes परंतु काही वेळा fear to the extreme will stall you from taking any decision. टोकाचा भय जर आपण धरलं ना तो कोणताही निर्णय आपण घेऊ शकणार नाही. So healthy fear will always make you to take a proper decision. म्हणजे योग्य आणि शक्तिशाली भय तुम्हाला योग्य निर्णयास अनुकूल आहे, But unhealthy fear, परंतु जे भय शक्तिशाली नाहीये you will not take any decision. त्यामुळे कोणताही निर्णय आपण घेऊ शकणार नाही. नको बाबा, मला नको करायला. मी जर चुकलो तर काय करणार? देवाचं मग हात पडणार माझ्यावर. See, that kind of fear, then you will not do anything for God. अशा प्रकारचं भय जर असेल तर देवासाठी आपण काहीच नाही करणार. See, Amen. there are some people who say, असे काही लोक आहेत जे म्हणतात. many years back a brother told me, अनेक वर्षापूर्वी एक ब्रदर मला म्हणाले, I asked him, why don't you serve God? मी त्यांना म्हणालो तुम्ही का नाही बरं प्रभूची सेवा करत? He said, the Bible is very holy. मग ते म्हणाले बायबल फार पवित्र आहे, Very holy. फार पवित्र आहे. One day I will tell you the name also. एक दिवस मी त्यांचं नाव देखील सांगेन. First I'll ask that person. अगोदर त्या व्यक्तीला मी विचारतो. And it's a very holy Bible. ते म्हणाले फार पवित्र आहे. What if I do one wrong? एक जर का चुकीचं कार्य माझ्याकडून घडलं तर काय? Finished, I'll be out of the hand of God. संपलो, देवाच्या हाताबाहेर मी पडेल. What if his hand falls upon me? त्याचा जर हात माझ्यावर पडला तर काय? It's better I don't do anything. त्यापेक्षा काही न केलेलं परवडलं. I said, you are equal to that person with one talent. मग मी म्हणलं की ज्याला एक कलागुण दिले होते त्याच्यासारखा तू माणूस ठरला. He hid it, you are also hiding. त्यांनी देखील पुरून ठेवलं, तू देखील पुरून ठेवतोय. I said, मी म्हणालो who is holy? कोण पवित्र आहे? It is God who makes us holy. केवळ देवच आपल्याला पवित्र बनवतो. You start working for God. तू देवासाठी सेवा करायला सुरुवात कर. Amen. Amen. And then he started serving God. मग त्यानंतर तो प्रभूची सेवा करू लागला. Praise God. Hallelujah. See, God does not want you to live in fear. देवाची इच्छा नाही की आपण भीतीमध्ये He wants जगावं. you to live in confidence. देवाची एकच इच्छा आहे की आपण प्रबळ विश्वासामध्ये जगावे. He wants you to live with assurance. देवाची एकच इच्छा आहे की आपण खात्रीमध्ये जगावे. Be confident that God is with you. आपल्यामध्ये तेवढा विश्वास तुम्ही बाळगा की देव माझ्या सोबत आहे. God is with me. देव माझ्या सोबत आहे. Yes, I am little naughty, हा मी थोडा खोडकर but I आहे, am his child. तरी देखील मी त्याचा संतान आहे. He has bought me with a price. त्याने मला किंमत देऊन विकत घेतलंय. असं नाही तुम्हाला जास्त किंमत दिलं मला कमी किंमत दिलं असं काहीच नाहीये. For everyone he has paid the same price. प्रत्येकासाठी त्यांनी समान किंमत मोजलीये. Amen. Amen. That means he loves us. याचा अर्थ काय? तो आपल्यावर प्रेम करतो. Amen. आमेन. किती त्यांनी दिलं माझ्यासाठी? 10,000, 20,000. If it was 20,000 rupees he paid to purchase me, then I would think that I have 20,000 no रुपये value. 20,000 रुपये जर मला विकत घेण्यासाठी त्यांनी खर्च केले असते तर मी विचार केला असता की माझी किंमत अशी अशी एवढी. एवढंच आहे. एवढंच आहे किंमत. ब्रदर दिनकरनला 4 लाख दिलं. अरे बाप, काय नाही. नो, he purchased every one of us with his precious blood. आपल्या मौल्यवान रक्ताने त्यांनी प्रत्येकाला विकत घेतलंय. Our value is the same in the eyes of God. देवाच्या नजरेमध्ये आपल्या प्रत्येकाचं मोल समान आहे. Amen. He Amen. wants you to take decisions in life, देवाची एकच इच्छा आहे की तुमच्या जीवनात तुम्ही निर्णय घ्यावा, but the right decisions. पण योग्य निर्णय. Amen. Amen. But just because you may take a wrong decision in life, परंतु जीवनामध्ये केवळ चुकीचे निर्णय आपण घेतो म्हणून you don't take any decision, आपण कोणतेच निर्णय घेत नाही त्या then भीतीपोटी, it is useless. मग ते काहीच उपयोगाचं नाहीये. Amen. Amen.
If you are not sure, go to God. He will give you confidence. जर तुम्हाला खात्री नसेल तर देवाच्या चरणी बसा, देव तुम्हाला खात्री मिळवून देईल. Don't live in fear. पण भीतीमध्ये जगू नका, Don't live in doubt. शंकेमध्ये जगू नका. Is God in it with me? जर याच्यामध्ये देव आहे का माझ्यासोबत, Oh, I don't know. मला ठाऊक नाही. Yes, you may make a few mistakes here and there. हा, इकडे तिकडे काही चुका आपल्या हातून घडतील. It's not that Jesus is walking with us and that's why we'll never make mistakes. असं काय नाही की येशू आपल्या सोबत चालत आहे म्हणून आपल्या हातून कधीच चुका घडणार नाही. The apostles, Jesus was walking with them yet made mistakes. प्रेषित पहा ना, येशू त्यांच्या सोबत चालायचा तरी ते चुका करायचे ना. आपल्याला इथं असं वर बघून ऐकायचंय. Say, we don't see Jesus. आपल्याला तर काही येशू दिसत We नाहीये. have to depend on forces which are just coming out from nowhere. आपण शून्यातून येणारी जी शक्ती आहे त्याच्यावर आपण अवलंबून आहोत. Amen. Amen. See, it's not a person like him standing and telling me. जसं असं नाहीये की दृश्य स्वरूपामध्ये एक व्यक्ती माझ्या शेजारी उभा आहे आणि मला सांगत आहे. And I have no confusion then. आता मग मला तर काही शंकाच राहणार नाही. In fact, I will go and tell him, what did you say? Repeat that again. उलट पक्षी मी पुन्हा जाऊन विचारेल की तुम्ही काय बोलला होता, मला परत सांगा. थोडं जोरात बोला. थोडं जोरात बोला. See? And so easy. आणि ते फार सोपं आहे. But here we are living in a world and time where we have to just trust in the Holy Spirit, trust in the word, trust in some forces coming from out. परंतु आपण अशा काळामध्ये, अशा युगामध्ये आज जगत आहोत की केवळ पवित्र आत्म्यावर आपण अवलंबून आहोत. केवळ आपण जी आध्यात्मिक क्षेत्रातून येणारी शक्ती आहे त्यावर अवलंबून आहोत आणि देवाच्या वचनावर अवलंबून Praise आहोत. God. Amen. But पण I'm telling you, you will make mistakes in the beginning, but when you continue hearing the Hallelujah. word of God, a time will come you will say, I know it is from God. मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीला यदा कदाचित तुम्ही चुका कराल, परंतु सातत्याने तुम्ही देवाच्या वचनासाठी सभेला येत राहाल तर एक दिवस असा उगवेल की तुम्ही म्हणाल खात्रीपूर्वक, हो देव माझ्या सोबत आहे, देव मला बोलला आहे. Praise God. God has Hallelujah. spoken to me. God is with me. देव माझ्या सोबत आहे, देव माझ्या सोबत बोलला आहे. Amen. Amen. God is in this. देव आहे याच्यामध्ये. I will not worry. मी काळजी करणार नाही. Let critics say what they want. निंदकाला काय निंदा करायची करू द्या. There will be people who will not agree with what you are doing. जे तुम्ही करत आहात त्याच्यासोबत सहमती न दर्शवणारे लोक निश्चित असणार. All will not be very excited with what you are doing. जे They तुम्ही will not agree with you. जे तुम्ही करत आहात त्याबद्दल सगळेच उत्सुकता दाखवणार नाही. Amen. Amen. Sometimes we want everybody to be excited with what God is doing with me. देव जे माझ्यामध्ये किंवा माझ्या सोबत करत आहे, अनेक वेळा आपली इच्छा असते की इतरांनी देखील माझ्यामध्ये तेवढीच उत्सुकता दाखवली They पाहिजे. may or they may not. ते उत्सुकता दाखवल किंवा नाही दाखवणार, That should not drown your excitement. पण यामुळे तुमचा उत्सुकता कमी झाला नाही पाहिजे. Because your excitement does not remain in other people's joy. कारण दुसऱ्यांच्या आनंदामध्ये तुमची उत्सुकता निर्भर It नाहीये. is upon God. God who has called you. God who has talked to you. God who has led you. देवाने तुम्हाला पाचारण केलं आहे, देव तुमच्या सोबत बोलला आहे, देव तुम्हाला पुढे चालवत आहे, तर तुमची उत्सुकता देवाच्या आनंदामध्ये पाहिजे. Praise the Lord. Whatever Hallelujah. decisions you have to जे make. काय निर्णय तुम्हाला घ्यायचे असतात, If there are some mature Christians who are not agreeing with your decisions, काही प्रौढ ख्रिस्ती जर तुमच्या निर्णयाला सहमत नसेल then you need to be wary. You need to go to God again and ask him तर मग what he said आपण- was what he heard. तर मग आपण थोडं सावधगिरी बाळगून पुन्हा देवाकडे वळलं पाहिजे आणि तपासलं पाहिजे की मी बरोबर ऐकले का. Amen. Amen. But if some criticizer who is nowhere in the area of God and he is telling you, don't just accept that fellow and say I will not take any decision. पण एखादा निंदक जो देवामध्ये कुठेच नाहीये आणि तो तुम्हाला चांगले काम करण्यापासून परावृत्त करत असेल तर त्याचा बिलकुल ऐकू नका. Amen. Amen. Oh, if I do this, I'll break somebody's heart. If I don't do this, I'll break somebody else's मी heart. जर असं केलं तर त्याचं हृदय तुटेल, मी जर असं नाही केलं तर दुसऱ्याचं हृदय तुटेल. There are many people who you will be breaking hearts and somebody who you're not going to break in somebody's heart. What you're going to do? आणि असे भरपूर लोक आहेत की ज्यांचे हृदय तुम्ही कदाचित तोडाल आणि काही लोकांचे न तोडावे असे विचार कराल. Every decision you are taking, मग प्रत्येक जो निर्णय तुम्ही घ्याल you check it twice. त्याची फेर तपासणी करा. Is there any ambition, त्याच्यामध्ये स्वतःची महत्वाकांक्षा आहे any का, mean motive in me? स्वतःचा काही लाभ पाहतोय का आपण, Are you taking this decision because of your ego? स्वतःच्या अहमपणामुळे मी हा निर्णय घेतोय असं काय आहे That I का, want to get equal with somebody? की मला दुसऱ्यासोबत समान व्हायचंय म्हणून To show somebody that you can also do it? कोणाला तरी माझ्या समोरच्याला दाखवायचं की मी देखील हे करू शकतो. Yes, God had told me long back. हो, देवाने मला फार काळापूर्वी हे सांगितलं. Some of the people whom you raised, they will try to start something just
others to show it to you. काही लोक ज्यांना तू उभं करशील ते तुझ्यापासून विभक्त होऊन तुला आव्हान द्यायला उभे राहतील It will be, आणि असं घडेल. but it should not touch us. परंतु त्याचा स्पर्श आपल्याला होता कामा नये. Amen. Amen. We are not called here to compete one another. We are called here to compete with the devil and his kingdom. आपण आपल्याला पाचारण एकमेकांसोबत स्पर्धा करण्यासाठी नाही, सैतानासोबत स्पर्धा करण्यासाठी आहे. Amen. Amen. Are you understanding, people? तर सर्वांना समजत आहे. Amen. Amen. So he shall devour the prey, and at night he shall divide the spoil. तर तो रात्रीच्या समयी लूट घेईल आणि तो रात्रीच्या समयी गिळून टाकेल. Now, we didn't do anything to achieve our salvation. तर आपलं तारण साधण्यासाठी आपल्या बाजूने आपण काहीच केलं नाही. No merit required on our part. आपल्या बाजूने कोणत्याही गुणवत्तेची गरज नाही. Just he accepted us as we were. तर जसे आपण होतो तसं त्याने आपल्याला स्वीकारलं. Never asked for any qualifications. तर कधीही कोणत्याही गुणवत्तेची मागणी त्यांनी मागितलं नाही. But after salvation, पण तारणानंतर God expects us to do things fitting for our salvation. आपल्या तारणास अनुरूप गोष्टी आपण कराव्या ही देवाची अपेक्षा आहे. Are you understanding, Hallelujah. people? Amen. Salvation is free. तारण मोफत आहे, Rewards are not. प्रतिफळ नाही. God wants us to do things after our salvation befitting our salvation. तारणानंतर तारणाला साजेल, तारणाला शोभेल अशी कृत्य आपण घडावी, आपण करावी हीच देवाची अपेक्षा आहे. In Genesis 45:14, उत्पत्ती 45:14 मध्ये there it says, why did Joseph love Benjamin so much? का बरं योसेफाचं बन्यामिनावर इतकं प्रेम He says होतं? he fell upon the neck of Benjamin and wept upon his neck. आणि बायबल सांगतं की तो बन्यामिनाच्या गळ्याशी बिलगून त्याच्यासोबत रडू लागला. Why did he love him? का बरं एवढं प्रेम? Because of what he had done? त्यांनी जे केलं होतं त्यामुळे? No, he was born of the same womb. That's why he loved him. तो आणि योसेफ आणि बन्यामीन एकाच उदरातून जन्म पावले होते म्हणून त्याचं प्रेम होतं. Amen. He Amen. loved him because he was his own. तो स्वतःचा सक्का भाऊ होता म्हणून त्याने त्याच्यावर इतकं प्रेम God केलं. loves you irrespective of what you have done because you belong to him. तुम्ही काय केलं आहे याकडे पाहून नाही तर तुम्ही देवाचे आहात म्हणून देव तुमच्यावर प्रेम करतो. Amen. Don't Amen. forget that truth. तर हे सत्य कधी विसरू नका. See, what you did is quite a different thing. तुम्ही जे काय कृत्य केले हा निराळा भाग आहे, But what you are is quite another. परंतु जे तुम्ही आहात हा सपशेल निराळा भाग Your आहे. relationship will never break. Your fellowship can break. तुमची सहभागिता तुटेल परंतु नाते संबंध तुटणार नाही. Praise God. See, Hallelujah. fellowship, it can break sometimes. Sometimes it can be mended. Again it will break. Again it can be mended. सहभागिता बोलाचाली कदाचित तुटेल, पुन्हा जुळेल, पुन्हा तुटेल, पुन्हा जुळेल. But पण relationship always should be maintained. नाते संबंध नेहमी दृढ राखले पाहिजे. And relationship is maintained by fellowship. आणि नाते संबंध कशाने दृढ राखता येतात? सहभागिता साधून. Fellowship. सहभागिता. Amen. Amen. Have fellowship with God. देवासोबत सहभागिता साधा. That finishes the message on the 12 gates of the Old Testament. जुन्या करारातील 12 दरवाजे Praise यावर आजचा संदेश संपला आहे. Amen. हालेलुया. So now we can build our lives properly. तर आता आपल्या जीवनाची बांधणी आपण चांगल्या प्रकारे करू Now शकतो. there is nothing more I can speak on these areas. तर आता अजून काही उरलं नाही की या भागावर मी बोलावे. Just go through all the 12 gates. 12 दरवाजे यावर फेर अभ्यास करा. Study the characteristics of each patriarch. प्रत्येक जे आपले पूर्वज आहे त्यांच्या जीवनावर अभ्यास करा. Apply it in your life. आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी लागू करा. This New Jerusalem city can never be denied. नवीन यरुशलेम नगरी कधीही नाकारणार नाही. Praise the Lord. Hallelujah. We will all be there. आपण सर्वजण तिथे We'll असू. all be there. आपण सर्वजण तिथे असू. And time is just moving very fast. वेळ फार पटपट पटपट चाललेली आहे. वेळ चालला, काळ चालला, धावत, धावत धावत. धावत. Amen. Hallelujah. It is running. काळ चालला धावत धावत. Don't worry about the world. जगाविषयी चिंता करू नका.
The day you realize it, you don't even know what is happening. You have already crossed a certain age. ज्या क्षणाला तुम्हाला जाणीव होईल त्यावेळी तुम्हाला उमगणार देखील नाही. तुम्ही त्यापर्यंत काही वयाच्या पलीकडे गेले असाल. Critics will come, critics will go. निंदक येतील, निंदक जातील, You will remain forever. परंतु तुम्ही सदा सर्व काळ राहाल. Praise God. हालेलुया. Let's all stand तर up. आपण सर्वजण उभे राहूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. If God leads, I will talk about the 12 foundations of the New Testament. देवाने जर मला चालवलं तर नवीन करारातील 12 पाया यावर मी बोलेन. 12 apostles. 12 प्रेषित. Thank you, Master. धन्यवाद स्वामी. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Father, you have given us certain spiritual insights concerning the Jerusalem city that is soon going to come down. यरूशलेम नगरी जी लवकरच खाली उतरून येणार आहे त्याविषयी आध्यात्मिक गोष्टी तू आम्हाला उघड करून दाखवल्या बापा. Father, बापा, throughout this lesson, या सर्व धड्यांमधून we are trying to apply these spiritual truths in our life. हे आध्यात्मिक सत्य आमच्या जीवनामध्ये लागू करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. Because names in the Bible has a great depth and a great meaning. कारण बायबल मधील प्रत्येक नावामध्ये खोल अर्थ दडलेला आहे. And every name teaches us so many qualities. आणि प्रत्येक नाव आम्हाला खूप काही गुणधर्म शिकवून जातात. Father, बापा, today is the end of this message. आज या संदेशाचा शेवट झाला. I thank you मी तुझे आभार मानतो that you have opened our hearts to many truths. की अनेक सत्य जाणण्यासाठी तू आमचं हृदय उघडलं आहे. For many areas. अनेक जीवनातील भागांसाठी. All the 12 names सर्व 12 नावे make up for the bride of Christ. ख्रिस्ताच्या वधूसाठी बनलेली. As the bride, जशी वधू you are getting us ready. तू आम्हाला त्यानुसार तयार करत आहेस. This world is not a fit place for us. हे जग आमच्यासाठी योग्य स्थान नाही. Jesus, when you prayed, you said, प्रभू येशू, जेव्हा तू प्रार्थना केली तेव्हा तू म्हणालास, my prayer is not that you may take them away from this world, तू म्हणालास मी अशी प्रार्थना करत नाही की तू त्यांना जगातून काढावे, but that you may keep them. परंतु त्यांना जगामध्ये राखावे. Lord, keep my people प्रभू, माझ्या लोकांना सुरक्षित राख till the time you come and take us. जोपर्यंत तुझे पुनरागमन होत नाही आणि आम्हाला तुझ्या गौरवामध्ये घेऊन जात नाही तोपर्यंत सर्वांना सुरक्षित राख. Protect everyone. प्रत्येकाला संरक्षण दे. Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वादित कर. Let them have that little installment of joy on this earth. या भूतलावर प्रत्येकामध्ये आनंदाचा भरणा थोडाफार तरी राहू दे. Lord, प्रभू, let my people be blessed माझ्या सर्व लोकांना आशीर्वादित in कर every area of their life, त्यांच्या जीवनातील प्रत्येक भागामध्ये. because they are preparing themselves to become the bride of Christ. कारण ते स्वतःला ख्रिस्ताची वधू बनण्यासाठी तयार करत आहे. Lord, प्रभू, whatever their needs are, you meet it, Lord. प्रभू, ज्या त्यांच्या गरजा आहेत त्या सगळ्या तू भागव. Bless them all. प्रभू, प्रत्येकाला आशीर्वादित कर. Heal them all. प्रत्येकाला बरं कर. Prepare them all. प्रत्येकाला तू पूर्व तयार कर. Not one should be left behind. एकही मागे राहता कामा नये. I want all the people who gathered here Monday after Monday, प्रभू, प्रत्येक सोमवार मागे सोमवार प्रत्येक व्यक्ती जो इथे आला आहे they should be in this city of Jerusalem. जो प्रत्येक व्यक्ती सोमवारी इथे आला तो प्रत्येक व्यक्ती यरूशलेम नगरीमध्ये मला पाहिजे. We all want to walk together, Lord. प्रभू, आम्हा प्रत्येकाला एकत्र प्रवेश करायचा आहे. Not one of them should be left back. एकही मागे राहता कामा नये. We प्रभू, all want to be there आम्हा प्रत्येकाला तिथे राहायचंय. because we know कारण आम्हाला ठाऊक आहे 100% that this new Jerusalem city will come down. 100% आम्हाला खात्री आहे की नवीन यरूशलेम नगरी खाली उतरून येणार No आहे. power of the earth can stop its coming. आणि भूतलावरील कोणतीही शक्ती त्याला रोखणार नाही. And Jesus, you are coming. आणि प्रभू येशू, तू येणार आहेस. We are readying ourselves. प्रभू, आता आम्ही स्वतःला तयार करत आहोत. Every day we are readying ourselves. रोज आम्ही स्वतःला तयार करत आहोत. Every day we are putting on Christ. रोज आम्ही ख्रिस्त परिधान करत आहोत. Every day we are applying all these characteristics in our lives. रोज आमच्या जीवनामध्ये हे सगळे स्वभाव गुणधर्म आम्ही लागू करत आहोत.
आहोत. When you come, जेव्हा तू येशील your bride will be ready. तेव्हा तुझी वधू तयार असेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद स्वामी. I thank you that you have blessed my people. प्रभू मी तुझे आभार मानतो कारण माझ्या सर्व लोकांना तू आशीर्वादित In केलंस. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. हालेलुया. नया जीवन होगा कैसा सुहाना जहाँ तुम रहोगे जहाँ मैं रहूँगा आनंद जीवन होगा नया जीवन होगा कैसा सुहाना जहाँ तुम रहोगे वहाँ मैं रहूँगा आनंद जीवन होगा हालेलुया अशी टाळी वाजवा दुनिया की शान ढल जाएगी कैसा सुहाना अलौकिक दिन होगा दुनिया की शान ढल जाएगी कैसा सुहाना अलौकिक दिन होगा जहाँ तुम रहोगे वहाँ मैं भी रहूँगा आनंद जीवन होगा नया जीवन होगा कैसा सुहाना जहाँ तुम रहोगे वहाँ मैं रहूँगा आनंद जीवन होगा हालेलुया तुझी स्तुती करतो प्रभू त्या दिवसाची वाट पाहतो येऊन सरशील आम्हाला सगळ्यांना हालेलुया यीशु महिमा की धूम मचेगी कैसा निराला ईश्वरीय दिन होगा यीशु महिमा की धूम मचेगी कैसा निराला ईश्वरीय दिन होगा जहाँ तुम रहोगे वहाँ मैं भी रहूँगा आनंद जीवन होगा नया जीवन होगा कैसा सुहाना जहाँ तुम रहोगे वहाँ मैं रहूँगा आनंद जीवन होगा
हालेलुया.